लावतोय पण मला माहित नाही म्हणजे ती कितपत चांगली होईल नाही किंवा काय वगैरे त्या याच्यामध्ये, कारण मी ह्याच्या आधी कधी रेकॉर्डिंग केलेलं नाहीये. तर बघूया कसा फ्लो होत होते. सो बेसिकली आज आपण सगळेजण जमलेलो आहोत ते डायबिटीज आणि डायबिटीजवरती काळी हळद या दोन गोष्टींची चर्चा करण्यासाठी. तर पहिलं थोडक्यात डायबिटीज म्हणजे काय आणि आपण कुठल्या सिंड्रोम मधनं जातोय किंवा कशातनं हे करतोय हे जरा नीट समजून घेऊया. डायबिटीजची साधी सरळ व्याख्या म्हणजे ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये इन्सुलिनसाठी रेजिस्टन्स तयार होतं. मध्ये मध्ये मला कंपल्सरी हे शब्द इंग्रजी वापरावे लागणार, आय एम सॉरी. कारण हे प्रत्येक गोष्टीला जर मराठी किंवा हिंदी किंवा असे दुसरे कुठले प्रतिशब्द वापरले ना तर अर्धा विषय डोक्यात जाणार आहे. त्याच्यामुळे हा विषय थोडा मराठी थोडा इंग्रजी असाच आपण समजून घेऊया. आणि हे शब्द तुम्हाला पॉप्युलरली सगळीकडे ऐकायला मिळतील, त्याच्यामुळे मग कन्फ्युजन होणार नाही. सो बाय डिफॉल्ट डायबिटीज म्हणजे एक अशी शरीराची अवस्था ज्याच्यामध्ये आपल्या शरीराला इन्सुलिन बाबत रेजिस्टन्स तयार होतो. आता याच्यातला प्रत्येक शब्द जरा आपण समजून घेऊया. आपल्या शरीराला इन्सुलिन बाबत रेजिस्टन्स तयार होतं म्हणजे नक्की काय घडतंय हे समजून घेणं आवश्यक आहे. सो शरीर म्हणजे ह्या इथे आपल्याला अपेक्षित असलेल्या अर्थ आहे शरीरातल्या पेशी. त्या सुद्धा स्पेसिफिकली सांधे आणि जॉईंट या दोन ठिकाणच्या, सॉरी, सांधे आणि स्नायू या दोन ठिकाणच्या पेशी. जिकडे जिकडे आपले जॉईंट आहेत, खांद्याचा जॉईंट, कोपराचा जॉईंट, गुडघ्याचा जॉईंट, हे सगळे जॉईंट आणि त्यांना सपोर्ट करणारे सगळे स्नायू ह्यांच्या पेशी ह्या, लेट्स से ही एक ब्लड सेल आहे आणि त्याच्या अंडरलेईंग अशी एक पूर्ण रक्तवाहिनी वाहत असते. ती रक्तवाहिनी जी आहे ती ब्लड घेऊन चालली आहे. त्या ब्लड मध्ये तुमचं अन्न ज्याला डायजेस्ट होतं त्यावेळेला शुगर तयार झालेली असते. ही शुगर अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की शुगर हे टॉक्सिन नाहीये, की शुगर ही शरीरातली वाईट गोष्ट नाहीये. शुगर ही शरीरासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. शुगर शरीरात असेल तरच तुम्हाला एनर्जी निर्माण करता येणार आहे, अदरवाईज आपल्याला एनर्जीच निर्माण करता येत नाही. हे मी अजिबात टेक्निकल व्हायला देणार नाहीये, पण थोडीशी टेक्नॉलॉजी किंवा थोडंसं नक्की आपल्या बाबतीत काय चाललंय हे आपल्यापैकी प्रत्येकाला माहीत असणं आवश्यक आहे. जर ते कळलं तर आपण त्याच्यावरती उपाययोजना करू शकतो, हे लक्षात घ्या. सो तुमच्या सांध्यांच्या आणि स्नायूंच्या सेल्स असतात, त्या सेल्सच्या अंडरलाईन रक्तवाहिन्या चाललेल्या असतात. ते सेल्स संपूर्ण रक्तवाहिन्या लगडलेले असतात आणि रक्तवाहिन्यांमध्ये रक्त वाहत असतो. त्या रक्तामध्ये असते साखर. ही साखर खरं तर त्या सेलमध्ये जायला पाहिजे. कुठे? जॉईंटच्या आणि स्नायूंच्या सेलमध्ये म्हणजे पेशींमध्ये ती जायला पाहिजे. ती जाण्यासाठी, ती तिथे जावी ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची चावी आहे इन्सुलिन. आपल्या आतड्याच्या मागच्या बाजूला एक पॅन्क्रियाज नावाचा अवयव असतो किंवा ग्लँड असते, जी हे इन्सुलिन नावाचं हार्मोन रिलीज करते. आणि हे हार्मोन बेसिकली आपल्या शरीरामध्ये अशा प्रकारचं सिग्नलिंग देतं की जे त्या पेशींच्या वरती लावलेल्या सेन्सरना, ज्यांना रिसेप्टर म्हणतात, त्या सेन्सरना सांगतं की घे ती साखर शोषून आणि त्याचा वापर कर. आता काहीतरी घडतं तुमच्या शरीरात, काहीतरी घडतं. त्या काहीतरीवरती पण आपण येऊया की काहीतरी म्हणजे नक्की काय घडतंय आणि कशामुळे घडतंय. पण काहीतरी घडतं आणि ह्या पेशींवरती असलेला जो इन्सुलिन सेन्सर आहे तो एक प्रकारे कन्फ्यूज होतो किंवा डॅमेज होतो, दोघांपैकी एक काहीतरी. पण बेसिकली तो डेड होतो. त्याला इन्सुलिन रिसेप्शनचा सिग्नलच कळेनासा होतो. जर या पेशीवरती असलेल्या रिसेप्टरला इन्सुलिनचा सिग्नल कळला नाही तर तो त्या पेशीला सांगतच नाहीये की आपल्या बाजूने आत्ता या मोमेंटला साखर जाते, ती घ्या, आपल्याला एनर्जी मिळेल. ऑब्विसली पेशी ती एनर्जी घेऊ शकत नाही, कारण ऍक्च्युली ग्लुकोज ऍब्सॉर्ब करणारे जे रिसेप्टर्स आहेत त्या पेशीच्या आतमध्ये आहेत. जोपर्यंत इन्सुलिन सेन्सर त्यांना सांगत नाही तोपर्यंत ते पेशीच्या बॉर्डर पर्यंत किंवा सेलच्या बॉर्डर पर्यंत येऊन ते शुगर ऍब्सॉर्ब करत नाहीये, लक्षात घ्या. सो ही सिच्युएशन आहे की काहीतरी झालंय आणि तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स तयार झालाय. इन्सुलिन रेजिस्टन्स तयार झाल्यामुळे निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टी घडतात. साध्या साध्या सोप्या सोप्या एक्झाम्पल्स मधनं आपण समजून घेऊया. ह्या गोष्टी तुम्ही इमिजिएटली स्वतःबरोबर रिलेट करू शकता. इन्सुलिन रेजिस्टन्स क्रिएट झाला आणि तुमच्या रक्तातली साखर जर सेल्समध्ये शोषली जात नसेल,
पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या सेल्स अशक्त होतात. कुठल्या? सांध्यांच्या आणि जॉईंटच्या सगळ्या स्नायूंच्या सेल्स ज्या आहेत त्या अशक्त होतात. ऑब्विसली तुम्हाला थकल्यासारखं वाटतं, काही न करता सुद्धा थकल्यासारखं वाटतं, किंवा थोडं जरी काम केलं तरी थकल्यासारखं वाटतं. कारण जी एनर्जी घेऊन तुमचे सगळे स्नायू आणि सांधे काम करून निरनिराळ्या प्रकारचं वर्क क्रिएट करणार होते, त्यांना मिळणाऱ्या साखरेचं प्रमाणच कमी झालं. त्याच्यामुळे त्यांना विकनेस वाटणार, तुम्हाला ओव्हरऑल थकवा आल्यासारखा वाटणार. याची इमिजिएट पुढची स्टेज म्हणजे ते दुखायला लागणार. ज्या वेळेला आपल्याला थकवा येतो आणि तो थकवा तुम्ही बेसिक सेन्सरी मॉडेलने रिमूव्ह करू शकत नाही, त्यावेळेला तुमचे सगळे स्नायू, तुमचे सगळे सांधे जे आहेत ते दुखायला लागतात. हे डायबिटीजचं टिपिकल लक्षण आहे. आपल्या सगळ्यांना हे जाणवतच की कुठल्या ना कुठल्या प्रकारची सांधेदुखी, समटाइम्स इव्हन मानेचा त्रास किंवा वगैरे हे सगळं चालू होतं. तुम्हाला आठवत असेल किंवा तुम्हाला कल्पना असेल तर हाच प्रकार दुसऱ्या एका सिच्युएशन मध्ये घडतो बघा. ज्या वेळेला तुम्हाला खूप जास्त टेन्शन येतं, खूप जास्त टेन्शन येतं, किंवा एखाद्या विषयाचा खूप ताण तयार होतो, काहीतरी प्रेशर तयार होतं, टार्गेट मीट करायचंय पण ते होत नसतं. त्यावेळेला मानेच्या शिरा, इकडचे सगळे सांधे बिंदे एकदम असं भरून येतो, खूप डोकं दुखायला लागतं, खांदे दुखायला लागतात, मणके दुखायला लागतात. किंवा हे कशामुळे होतंय? त्यावेळेला जसं हे इन्सुलिन नावाचं एक हार्मोन आहे, तशाच प्रकारचं दुसरं एक प्रसिद्ध हार्मोन आहे, त्याला म्हणतात कोर्टिसोल. ते कोर्टिसोल ज्या वेळेला मोठ्या प्रमाणावरती रिलीज होतं, ते सुद्धा एक प्रकारे इन्सुलिनसाठी रेजिस्टन्स क्रिएट करतो, आणि त्याचा परिणाम इमिजिएटली ह्या प्रकारे दिसायला लागतो की शुगरचं ऍब्सॉर्प्शन कमी होतं. शुगरचं ऍब्सॉर्प्शन कमी झालं की त्या सगळ्या स्नायूंना त्रास द्यायला किंवा दुखायला सुरुवात होते. सो हे आपण सगळं दैनंदिन जीवनामध्ये जेवढे सगळे डायबिटिक आहेत ते ऑब्झर्व करू शकतात. दुसरं, तुमच्या रक्तामध्ये आता साखरेचं प्रमाण वाढतंय. हे साखरेचं प्रमाण वाढतंय, ही साखर सेलमध्ये ऍब्सॉर्ब होत नाहीये, ह्याच्यासाठी पुन्हा पुन्हा पॅन्क्रियाजना सिग्नल मिळतो की अजून इन्सुलिन पाठवा, अजून इन्सुलिन पाठवा. कारण तुमच्या बॉडीला काय वाटतंय की अरे एवढी साखर शरीरामध्ये तयार होते आणि ती निचरा होत नाहीये, याचा अर्थ इन्सुलिन कमी पडते, म्हणून ते साखरेच्या प्रमाणामध्ये इन्सुलिन वाढवत जातात. किती वाढवू शकता तुम्ही? पॅन्क्रियास खूप छोटीशी ग्लँड आहे, किती वाढवू शकतात? ती ओव्हरवर्क होते आणि डॅमेज व्हायला लागते. सो इथे तुमचा इन्सुलिन रेजिस्टन्स क्रिएट व्हायला झालेला असतो, इन्सुलिन रेजिस्टन्स तयार झालेला असतो, आणि तिकडे तुमच्या पॅन्क्रियाज मधल्या सेल हळूहळू डॅमेज व्हायला लागतात. सो या दोन्ही गोष्टींचे परिणाम जे आहेत ते एकत्रितपणे जर तुम्ही बघाल तर तुमच्या रक्तातली साखर वाढत जाते. मग हे साखर डिपॉझिट करण्यासाठी लिव्हरवरती प्रेशर येतं, किंवा साखरेचा निचरा करण्यासाठी तुम्हाला सारखी तहान लागते, रक्त घट्ट होतं, मग तुम्हाला सारखं पाणी प्यावंसं वाटतं, मग ते पाणी तुमच्या शरीरातून बाहेर काढण्यासाठी तुमच्या किडनीवरती ओव्हरवर्क चालू होतं. सगळी ही जी तुमची सिस्टीम आहे ना, ती वन बाय वन याच्यामध्ये डॅमेज व्हायला. दुसरा याच्यावरती होणारा मोठा परिणाम म्हणजे तुमच्या ब्रेनवरती होतो. तीन प्रकारच्या आपल्या न्यूरॉन सिस्टीम्स आहेत, ज्याच्यामध्ये एक आहे सेन्सरी, जी आपण स्पर्श किंवा कुठल्याही भावना वगैरे हे सगळं ओळखतो आणि मेंदूला सिग्नल देतो ती. दुसरी गोष्ट म्हणजे त्याची रिस्पॉन्सिव्ह सिस्टीम, मेंदू त्या सगळ्यामधनं रिस्पॉन्स जो पाठवत असतो ती. आणि तिसरी म्हणजे ऑटोमेशन, की तुमच्या आतड्यांनी काय केलं पाहिजे, तुमच्या डोळ्यांनी काय केलं पाहिजे, तुमच्या कानांनी काय केलं पाहिजे, हे सगळं ऑटोमॅटिकली चालू असतं ना. सो या सगळ्या प्रकारच्या सेन्सरी सिस्टीम ज्या असतात त्या रक्तामधल्या वाढत्या साखरेच्या अतिरेकामुळे त्या सगळ्यांवरती परिणाम व्हायला लागतो. मग बघा, बऱ्याच डायबिटीज झालेल्या आपल्या लोकांना तुम्ही बघाल तर पायामध्ये, हातामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मुंग्या येणं, ते सुन्न पडणं, काही जणांना हातापायामध्ये खूप जळजळ होणं, अगदी चटके बसावेत की काय एवढं आतमधनं जळजळ होणं. ह्याला कारण म्हणजे ह्या जो साखरेचा अतिरेक तुमच्या शरीरामध्ये झालाय तो ह्या प्रकारच्या सेन्सरी सिस्टीम्स वरती डॅमेजेस क्रिएट करतो. सो हा सगळा डायबिटीज आहे. याचे अल्टिमेट तर आणखीन खूप डिफिकल्ट आहे, म्हणजे अगदी हार्ट अटॅक पर्यंत, नर्वस सिस्टीम डॅमेज पर्यंत, अल्झायमर पर्यंत, निरनिराळ्या स्टेजेस पर्यंत तुम्हाला डायबिटीज घेऊन जाऊ शकतो, ज्याची सुरुवात अत्यंत छोट्या गोष्टीपासून झालेली आहे, ती म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स. औषधाकडे जाण्याच्या आधी हा माझ्या दरवेळेच्या बोलण्याचा अत्यंत महत्वाचा भाग असतो, आणि प्रत्येकाने प्लीज हा पेशन्सने ऐकायचा आहे आणि फॉलो करायचा आहे. औषध घेण्याच्या आधी पहिली गोष्ट म्हणजे दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी तुम्ही करणं खूप आवश्यक आहे. एक म्हणजे झोप, आणि दुसरं म्हणजे विवंचना काढून टाकणं. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या डोक्यावरती असलेला स्ट्रेस कमी करणं. ह्या दोन मी तुम्हाला
प्रॉमिस अनेकांवरती आता या मोमेंटला असे प्रयोग चालू आहेत. आम्ही सातत्याने बोलतोय. जवळजवळ 250-250 लोकांचा आमचा डायबेटिक लोकांचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, ज्याच्यावरती प्रयोग चालू आहेत. वैयक्तिक पातळीवरती अनेकांशी बोलतोय. केवळ झोपून, विश्वास ठेवा मी काय सांगतो त्याच्यावरती, केवळ शांतपणे झोपून 7.5 ते 8 तास म्हणजे 7 to 8 hours स्लीप, आरामदायी झोप जर तुम्ही घेता तर तुम्ही तुमची शुगर अशीच 30-40 पॉईंटने कमी करू शकता. हे मी तुम्हाला लिहून द्यायला तयार आहे. कुठल्याच औषधाची गरज नाही. ॲलोपॅथिक औषधाची गरज नाही, होमिओपॅथिक औषधाची गरज नाही, माझ्या काळ्या हळदीची पण गरज नाही. तुम्ही जर झोप चांगली घ्यायला सुरुवात केलीत, 7 to 8 hours जर तुम्ही ठरवून दररोज झोपायला सुरुवात केली, तुमची पहिल्या दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला तुमच्या शुगर काउंटमध्ये फरक दिसणार, गॅरंटेड दिसणार, आणि तो चढणार नाही. हे मी तुम्हाला लिहून देऊ शकतो, कुठलीही औषधं न घेता. याला कारणच आहे की पहिलं 4 ते 5 तास तुम्ही ज्या वेळेला झोपता त्यावेळेला पहिली गोष्ट म्हणजे आपलं शरीर पचन सगळं करत असतं. पचन सगळं झालं, नवीन शुगर तयार करून झाली, नवीन एनर्जी तयार करून झाली, हे सगळं झालं, ते निरनिराळ्या ठिकाणी फ्रेश ब्लड पोचवून झालं किंवा काय वगैरे, मग पचन संस्थेमधल्या एकेका ऑर्गनला आराम द्यायला सुरुवात करतं किंवा काय वगैरे, तिथे खरी तुमच्या शरीराची विश्रांती चालू होते. असं करत 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 पुढच्या स्टेजला पचन संस्था झाली की त्याला हृदयाला आणि मेंदूला या दोन एलिमेंटना आराम द्यायचा असतो, जिकडे तुम्हाला खरी डीप स्लीप म्हणतात, ज्याला खोल झोप लागलेली म्हणतात, जिथे तुम्हाला स्वप्न पण नाही पडलं पाहिजे, ती स्टेज चालू होते. आणि अप्रॉक्सिमेटली 6-6.5 तासानंतर मेंदू आराम करायला लागतो, जिथे उरलेल्या संपूर्ण शरीरामध्ये ऑटोमॅटिक रिज्युनेशन चालू होतं. एक्झॅक्टली हा वेळ जिकडे आपण उठतो. आपण रात्री झोपताना 11, 11:15, 11:30 हास्य जत्रा, बातम्या, टीव्ही, मोबाईल, फेसबुक, रील्स सगळं काही करत असतो, उशिरा झोपतो. पण सकाळी ऑफिसला जायचं असतं किंवा कामावरती जायचं असतं, काही ना काहीतरी ठरलेलं असतं याच्यामध्ये. त्याच्यामुळे 6-6.5 तास झाले की आपण झोपतो. तुम्ही नीट निरीक्षण करा, आपल्यापैकी कोणाचीही रात्रीची झोपा, तुम्ही अख्ख्या दिवसभरातल्या झोपेचं गणित मला सांगू नका, आपल्यापैकी कोणाचीही रात्रीची झोप 6 ते 6.5 तासाच्या वरती नाही. मग तुम्हाला डायबिटीज होणार, आणि तुमचा डायबिटीज वाटेल ते झालं तरी क्युअर होणार नाही. हे मी लिहून देतो. पहिलं, झोपा. पहिला पॅटर्न, पहिली गोष्ट जी तुम्हाला बदलायची आहे, औषधांची गरज नाही, काहीच घेऊ नका, माझी काळी हळद पण घेऊ नका, फक्त झोपा. तुम्ही ऍव्हरेज 7 ते 8 तास झोपून बघा, नाही परिणाम झाला तर मी काहीही हरायला तयार आहे. हा पहिला विषय. दुसरं, खूप मोठ्या प्रमाणावरती आपली ही अख्खी जनरेशन, मी 45च आहे, पण साधारणपणे 30-35 पासून आत्ताची 60-65 पर्यंत ही जी अख्खी जनरेशन आहे, या हा जो टिपिकल जेनेक्स आम्हाला सगळ्यांना म्हटलं जातं, ही जी सगळी जनरेशन आहे, या सगळ्यांच्या डोक्यावरती प्रचंड स्ट्रेस आहे. प्रचंड म्हणजे प्रचंड स्ट्रेस आहे कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा. म्हणजे हाऊसवाईफ वरती पण स्ट्रेस आहे, बिलीव्ह मी. कसला? माझ्या मुलांचं करिअरमध्ये पुढे काय होणार, त्याचं लग्न होणार की नाही. अरे जे व्हायचंय ते होणार आहे ना. नसेलच त्याच्या, माझ्या ओळखीमध्ये आत्ता साधारणपणे माझ्या वयाची, माझ्यापेक्षा 1-2 वर्ष मोठी किंवा 1-2 वर्ष लहान, किमान बिलीव्ह मी 18-19 मुलं आहेत, नाही झाली लग्न. वय वर्ष 42, 43, 44, 47, 48, 49, नाही झाली लग्न. आया टेन्शन मध्ये. आता याचं कसं होणार? आता तू टेन्शन घेऊन काय करतेस? तुझं टेन्शन फक्त तुझा बीपी वाढवतंय आणि शुगर वाढवतंय. तुझ्या टेन्शन मध्ये त्याचं लग्न होणार आहे का? त्याचं लग्न न होण्यासाठी जी पण काही कारणं होती, त्याच्यातलं एकतरी कारण रिवाईव्ह होणार आहे का? म्हणजे हे मी तुम्हाला एका सर्वसामान्य गृहिणीचं टेन्शन सांगितलं. विश्वास ठेवा, ही अशा प्रकारची टेन्शन्स जी आतनं तुम्हाला सातत्याने पोखरतायत, ही टेन्शन्स मी मगाशी सांगितलेला कॉर्टिसॉल नावाचा जो हार्मोन आहे, त्याला सातत्याने जन्म देत असतो. ह्या कॉर्टिसॉलचं कामच आहे की रक्तामधली साखर वाढवत ठेवणं किंवा रक्तामधल्या साखरेचं प्रमाण वाढवत ठेवणं. साखरेचं प्रमाण वाढत जातंय, ते तुमच्या पेशींमध्ये शोषलं जात नाहीये, कारण त्यांची कपॅसिटी संपलेली आहे. त्याच्यामध्ये तुमचा इन्सुलिन रेजिस्टन्स क्रिएट होतोय आणि तुम्ही डायबिटीजकडे जातोय. हे ऑब्व्हियस, ही स्ट्रेट लाईन आहे आणि ह्याच्यातलं काही बदलणार नाही. सो पहिली गोष्ट म्हणजे ऍटलिस्ट माझ्या वयामध्ये आलेल्या लोकांनी, हे 30-35च्या मुलांना सांगणार नाही, कारण जे 30-35ला त्यांना अजूनही करिअर करायचे, त्यांचे टार्गेट्स, त्यांचे अचिव्हमेंट, त्यांनी झोपेवरती जास्त फोकस केला पाहिजे, शांत राहण्यावरती थोडा फोकस केला पाहिजे, थोडंसं योगा केलं पाहिजे किंवा काय वगैरे. पण माझ्या वयाची आणि माझ्यापेक्षा पुढच्या वयाची जी सगळी लोक आहेत, त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे विवंचना सोडा,
आणि जिथे तुम्ही आहात, जे तुम्ही पोचलाय, जिथे तुम्ही आयुष्याच्या ज्या टप्प्यावर तुम्ही आहात, ऍक्सेप्ट करायला शिका. हे नाही बदलणार इथनं पुढे. चमत्कार घडायचा असेल तर घडेल काहीतरी त्या याच्यामध्ये, पण मेजर काही चेंज नाही होणार. मी वयाच्या लेटसे 18व्या 19व्या वर्षी एक सर्वसामान्य बेरोजगार तरुण होतो आणि मेकॅनिकल इंजिनियर झालो. संपूर्ण करिअर सॉफ्टवेअरमध्ये केलं. मी आता एक फुल स्टॅक डेव्हलपर आहे आणि काही विशिष्ट प्रोजेक्टवरती काम केलं ज्याचा आनंद मला आहे. एक माझी आर्थिक परिस्थिती आहे की माझ्याकडे एवढा पैसा, घर, गाडी, बायको, मुलगा वगैरे एवढं सगळं. दिस इज एंड ऑफ इट. आता नाही. आता अचानक मी उद्या सकाळी काहीतरी घडणार आणि अंबानी होणार, किंवा मी आता ह्याच्याबरोबर माझ्याकडे छोटी गाडी आहे, डॅटसन गो आहे. मग माझा मित्र माझ्याबरोबर जो शाळेमध्ये होता त्याच्याकडे मर्सिडीज आहे, मग माझ्याकडे मर्सिडीज का नाही? किंवा मग हिने आता 6 तोळ्याचा हार घेतला, मग माझ्याकडे का नाही? सोडा हे सगळं. दिस इज नॉट गोइंग टू चेंज. हे नाही आता बदलणार. सो हे स्वीकारा. काही गोष्टी आपण नाही बदलू शकत, काही गोष्टींचं एंड ऑफ लाईफ आलं ऑलरेडी. हे स्वीकारा आणि ह्याच्यातनं बाहेर पडा. सिरियसली सांगतो, ह्याचा टोल खूप जबरदस्त आहे तुमच्यावरती असणार. ह्याचा टोल प्रचंड जास्त आहे आणि इरिव्हर्सिबल. म्हणजे तुम्ही एका अदृश्य शत्रू बरोबर भांडताय किंवा मारामारी करताय आणि तो एवढा अदृश्य आहे की तुम्हाला कळतच नाहीये आणि तो फक्त तुमच्यावरती वार करतो. तर या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. झोप आणि सगळ्या प्रकारच्या विवंचना किंवा स्ट्रेसेस जे आहेत त्या मोमेंटला, त्यांचा त्याग करणं. जी परिस्थिती आहे ती ऍक्सेप्ट करणं. ह्या दोन गोष्टी जर तुम्ही करता तर तुम्ही चांगल्या प्रकारे डायबिटीजवरती कंट्रोल करू शकता. बिलीव्ह मी. मी तुम्हाला कुठलंही पथ्य सांगत नाही, मला स्वतःला आवडत नाही. मी कुठलंच पथ्य आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये पाळलेलं नाही. मी एक चांगला सोशल ड्रिंकर आहे. मी रेग्युलर बेसिसवरती ड्रिंक्स घ्यायचो. फक्त मी स्मोकिंग किंवा तंबाखू वगैरे कधी केलं नाही, पण मी ड्रिंक्स घ्यायचो. मला गोड खायला प्रचंड आवडतं. म्हणजे मी लिटरली एका वेळेला ज्या वेळेला तरुण होतो त्यावेळेला 20-20 22-22 गुलाबजाम प्रत्यक्ष खाल्लेले आहेत. 5-6 पुरणपोळ्या. मला आजही 3 पुरणपोळ्यांच्या खालती माझं पोट भरत नाही आणि पुरणपोळी असताना मला दुसरं काहीच लागत नाही. सो मी खूप गोड खातो. मी 4-5 वर्ष झालं प्री डायबिटिक आहे आणि कुठल्याही प्रकारचं पथ्य पाळत नाही. मी व्यायाम करत नाही, मला व्यायाम करायला आवडत नाही. म्हणजे पूर्वी तुम्ही माझ्या स्ट्रक्चरवरनं बघाल, मी पूर्वी खूप चांगला व्यायाम केलाय. मी कबड्डी प्लेअर होतो, सगळ्या गोष्टी केल्या. गेले 15 वर्ष मी व्यायाम करत नाही. मी चालत नाही. मी बेसिकली सॉफ्टवेअर फील्डमध्ये आहे, त्याच्यामुळे चालण्याचाही संबंधच नाही. म्हणजे हे 5,000 काय म्हणतो 5,000 पावलं चालणं वगैरे हे जे चॅलेंज लोक घेतात ना, मला आश्चर्य वाटतं. म्हणजे तुमचा विश्वास नाही बसणार. मी आठवड्याभरात नाही चालत, 10 दिवसांमध्ये सुद्धा 5,000 पावलं नाही चालत. होतच नाही. मी फार तर बेडपासून चेअरवरती येऊन बसलो, चेअरवरनं उठलो, गाडीत जाऊन बसलो, ऑफिसला उतरलो, माझ्या केबिनमध्ये जाऊन बसलो, एवढंच माझं चाललं. ह्याच्या व्यतिरिक्त सो मी तुम्हाला व्यायाम सांगणार नाही. मी तुम्हाला कुठल्याही प्रकारची पथ्य, हे खाऊ नका, हे खा, असं करू नका, तसं करा, हे सांगणार नाही. मी तुम्हाला दोन बेसिक गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे झोप, दुसरी म्हणजे विवंचना सोडा. इथेच तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट मिळायला लागतील. तिसरी महत्वाची गोष्ट, आता आपण तुम्हाला थोडासा डायबिटीज कळला, थोडीशी त्याच्या मागची कारणं कळली. आता आपण त्याच्या काळ्या हळदीच्या शक्यतांवरती बोलूया. ज्यांनी सगळ्यांनी याच्या आधी माझे फेसबुकचे लेख बघितलेत किंवा त्या सगळ्या स्टोरीज वाचल्यात त्यांना सगळ्यांना माहिती आहे, आपल्याला हा शोध ऍक्सिडेंटली लागला. आपण मी स्वतः डॉक्टर नाही, आमच्यापैकी कोणीच नाही, आषाढीमधलं कोणीही आता या मोमेंटला डॉक्टर नाही, काही नाही. हा शोध पूर्णपणे ऍक्सिडेंटली लागला. माझ्या आईच्या बाबतीत जो प्रयोग केला सगळ्यात पहिल्यांदा काळ्या हळदीचा, त्याच्यातनं आम्हाला कळलं की अरे हे घडतंय आणि त्याच्यामध्ये असं काहीतरी एलिमेंट आहे. त्यावेळेला आम्ही बरेच शोधाशोध केली, बऱ्याच लोकांशी बोललो. चांगल्या चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांपासून गुगल AI पासून प्रत्येकाचं म्हणणं होतं की काळ्या हळदीमध्ये मोठ्या प्रमाणावरती कुरकुमीन आहे आणि त्याच्यामुळे अमुक अमुक तमुक तमुक होत आहे. इज नॉट पॉसिबल. आम्ही काही प्रत्यक्ष टेस्टिंगला दिली, लॅबोरेटरीमध्ये फाइंड आउट केलं. कुर्कुमिन 0.02%, 0.3% एवढं कमी, म्हणजे जवळजवळ नाही. कुर्कुमिनचा काळ्या हळदीशी संबंधच नाही. काळ्या हळदीमध्ये आहे कापूर एक, आणि दुसरं अजून एक काहीतरी एलिमेंट आहे, अँथिसिलिन का असं काहीतरी त्याचं नाव आहे, ज्याच्यामुळे त्याला तो निळ्या रंगाचा पिगमेंट प्राप्त होतो. तो ह्या दोघांचा खेळ आहे. हा सगळा जो खेळ चाललाय तो ह्या दोघांचा खेळ आहे. आणि ह्याच्यातलं सगळ्यात मोठं गणित आहे की तुम्ही काळी हळद प्रोसेस करताना ह्या दोघांवरती परिणाम होणार नाही का?
या दोघांवरती परिणाम होणार नाही ना, किंवा कारण हे दोघेही व्होलाटाईल आहेत. कापूर तर तुम्हाला माहिती, कापूर आपण नुसता जरी ठेवला तर याच्यामध्ये तरी तो इव्हॅपोरेट व्हायला लागतो. तुम्ही जर तो गरम केला तर मग तो काही राहायची शक्यताच नाही. पारंपरिक पद्धतीने आपण ज्या वेळेला हळदी प्रोसेस करतो त्यावेळेला त्या कापल्या जातात, त्यांचे तुकडे केले जातात आणि ते उकळले जातात. जवळजवळ 40 मिनिटं उकडतात त्या हळदी. मग ते पुन्हा उन्हात टाकतात आणि मग त्याची पावडर करतात. ह्या केसमध्ये त्या हळदीमधली औषधी गुणधर्म बाकी राहणंच शक्य नाही कुठल्याच परिस्थितीमध्ये. त्याचा काही उपयोग होणं शक्य नाही. सो याच्यासाठी आम्ही CFTRI असे बोललो, जी देशामधली एक प्रचंड मोठी तंत्रज्ञ संस्था आहे. त्यांनी या प्रकारचं तंत्रज्ञान डेव्हलप केलेलं आहे की हळदी ऍक्च्युली त्याचे औषधी गुणधर्म डॅमेज न करता प्रोसेस कशा करायचे. सो आम्ही हळदीची पातळ पातळ कापं करतो. तुम्ही फेसबुकवरती फोटोज बघितले असतील, त्याची पातळ पातळ कापं करतो. आमच्याकडे स्वतःचा डेव्हलप केलेला एक हीट एक्सचेंज ड्रायर आहे. हीट एक्सचेंज ड्रायरचा अर्थ किंवा त्याचं काम असं असतं की तो फक्त वातावरणामधली ह्युमिडिटी पूर्णपणे काढून घेतो, टेम्परेचर नाही वाढवायचं. आमचा हीट एक्सचेंज ड्रायर जो आहे त्याचं सेट टेम्परेचर आहे 50 डिग्री सेल्सिअस. समटाइम्स आम्ही त्याच्यापेक्षा कमी म्हणजे 48-47 डिग्री सेल्सिअसला पण त्याला सेट करतो. सो तिथे आयडिया अशी आहे की वातावरण साधारणपणे उबदार ठेवायचं. जनरली आपल्या आजूबाजूला आत्ता बघाल तर तुम्ही 45-46 डिग्री सेल्सिअस बाहेर तापमान असू शकतो. सो तेवढं नॉर्मल टेम्परेचर की थोडंसं उबदार असलं पाहिजे तेवढं मेंटेन करायचं आणि आतमधली ह्युमिडिटी कंटिन्युअसली काढायची. कशी काढायची? एसीचं फंक्शन तुम्ही बघितलं असेल. एसीच्या कॉम्प्रेसरमुळे ज्या कॉइल्स कंटिन्युअसली थंड होतात, त्या थंड कॉइल्सवरनं ज्या वेळेला हवा पास होते त्यावेळेला त्याच्यामधली सगळी आर्द्रता निघून जाते. म्हणून एसी मधनं पाणी पडत असतं बघा, टप 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 जे पाणी पडत असतं त्याला कारण की आहे की हवेमधली सगळी आर्द्रता निघून जाते. आम्ही एक्झॅक्टली हे करतो. सो आम्ही हवा घेतोय, हवेमधली सगळी आर्द्रता काढून घेतोय आणि त्या हवेला त्या ओव्हनमध्ये टाकतोय. त्या ओव्हनमध्ये ज्या वेळेला थोडंसं टेम्परेचर त्याला मिळतं आणि पूर्णपणे ड्राय एअर आहे त्यावेळेला ती त्या हळदीमधलं पाणी जे आहे ते इव्हॅपोरेट करायला लागतं. कारण त्या पाण्याला कुठेतरी बाहेर निघायला चान्स मिळतो. मग ते पाणी ती इव्हॅपोरेट करायला लागते. आम्ही ही हवा काढून घेतो, त्याच्यातलं पुन्हा पाणी काढून घेतो, पुन्हा ड्राय हवा आतमध्ये टाकतो. ह्या प्रकारे आपण हळदीचं निर्जलीकरण करतोय. आपण हळद तापवत नाही किंवा आपण हळद सुकवत नाही, आपण त्याच्यातलं फक्त पाणी काढून घेतोय. सगळे औषधी गुणधर्म त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कापूर आणि अँथिसिलिनचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर जसं आहे तसं आपण पूर्णपणे मेंटेन करतोय. मग या हळदीला आपण कांडप यंत्रामध्ये कुटून घेतो. अगेन पल्वरायझर वापरत नाही, कारण पल्वरायझर्स मध्ये ब्लेड्स असतात. ती ब्लेड्स हे सगळं प्रोटीन स्ट्रक्चर कट करतात आणि मग त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला मिळत नाहीत. सो हे आपण कांडप यंत्रामध्ये त्याचा मसाला केला, जसा मसाला बनतो आपला त्या प्रकारे आपण हळद कुटून घेतो आणि ही हळद आपण तुम्हाला सप्लाय करतो. आता साधारण निरीक्षण असं आहे आमचं की सकाळी पाव कप पाण्यामध्ये, आम्ही शक्यतो पाणी म्हटले कारण बऱ्याच जणांना लॅक्टोज इंटॉलरन्स आहे, दुधाचा त्रास होतो, पित्ताचा त्रास होतो किंवा आणखी बऱ्याच प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. आता आपल्याला जे दूध मिळतं ते खूप मोठ्या प्रमाणावरती अडल्ट्रेटेड आहे, त्याच्या स्वतःचे काही दुष्परिणाम आहेत. हे सगळं टाळण्यासाठी आम्ही पाणी हा विषय आणि सगळ्यांना कॉमन असावा म्हणून म्हटलेलं आहे. ज्यांना दुधामध्ये शक्य आहे त्यांनी दुधात घ्यायला काही हरकत नाही, पण ह्याच्यामुळे फरक काही पडणार नाही. सो आपण पाव कप चांगलं गरम पाणी घेतो. चांगलं गरम म्हणजे चहा जेवढा गरम असतो ना तेवढं गरम पाणी. त्याच्यामध्ये आपला जनरल जो पोह्याचा चमचा असतो त्याचा पाव चमचा, किंवा आता आम्ही जो चमचा सप्लाय करायला सुरुवात केलाय, मिनिट हा. नरकाचूरची बाटली आहे, त्याच्याबरोबर तुम्हाला हा चमचा मिळतो. हा आईस्क्रीमचा चमचा आम्ही सप्लाय करायला सुरुवात केलाय. कारण खूप जणांच्या कंप्लेंट आल्या की याचं तोंड खूप छोटं आहे आणि चमचा आतमध्ये घालतात. तोंड मोठी असलेली जार न ठेवण्याच्या मागचं कारण म्हणजे सारखी ना हवा आत नाही गेली पाहिजे, कापूर आहे ना त्याच्यामध्ये. सो हा चमचा अर्धा एवढाच भरून घ्यायचा बघा. सो पाव कप गरम पाण्यामध्ये हा अर्धा चमचा, तर तुमचा रेग्युलर जर पोह्याचा चमचा असेल तर तो पाव चमचा एवढी हळद घालायची, ढवळायची, ऍटलिस्ट 1 मिनिट थांबायचं, कारण ती चांगल्या प्रकारे ऍक्टिव्हेट झाली पाहिजे. त्याच्यातले सगळे जे इन्ग्रेडियंट आहेत ते योग्य प्रकारे ऍक्टिव्हेट झाले पाहिजे. आणि मग तुम्ही घेऊन टाका अर्धा कप पाणी. पाव कप पाणी ह्याच्यासाठी म्हटलेले 1 किंवा 2 घोटामध्ये घटकन पिऊन होतं. सो ते बराच वेळ सिप घेत बस
नसलं, मग ते त्याची कडवट चव आली वगैरे, हे सगळे काही प्रॉब्लेम्स राहतात. त्याच्यावर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अगदी चांगलं पेलावर एक पेला, दोन बंद पेले करत नाही गरम त्यानंतर. पाणी पिऊ शकता. त्याच्यानंतर 30 मिनिटाचा ब्रेक आहे. 30 मिनिटं काहीही दुसरं खायचं नाहीये, काही नाहीये, कारण तो पूर्ण डायजेस्टिव्ह ट्रॅक जो आहे तो आपल्या शरीराला त्या हळदीला काम करायला पार्टिसिपंट. पूर्णपणे मोकळा मिळाला पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यानंतर तुम्ही रेग्युलरली तुमचा नाश्ता बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला काय हरकत नाही. ही नॉर्मल प्रोसिजर आहे. ज्यांना ती हळद कडवट वाटते, हळद कडवट आहे, वाटते नाही आहे, काही जणांना ती थोडी असह्य वाटू शकते किंवा काय वगैरे असं, तर त्यांनी थोडासा मध घालायला हरकत नाही. त्या याच्यामध्ये साखर घालू नका, गुळ घालू नका, कुठल्याही प्रकारचं बाकीचं दुसरं कुठलंही गोड एलिमेंट त्या याच्यामध्ये घालू नका. मध घाला, अनप्रोसेस्ड असतो, नॉर्मल असतो. सो तुम्ही मध घालू शकता, तो त्याला थोडंसं पोषणही देईल त्या काळ्या हळदीला. सो दॅट इज वॉट. तुम्हाला जर हा प्रयोग दुधामध्ये करायचा असेल तुम्ही दुधामध्ये करू शकता. जर ह्याच्याबरोबर एक चिमूटभर दालचिनी घातली तर दालचिनीमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आपल्या शुगरला सबस्टिट्यूट करण्याचे एन्झाईम्स असतात किंवा डायबिटीजवरती काम करणारे एन्झाईम्स असतात, तो त्याचा फायदा होऊ शकतो. काळी मिरी घातली तर काळी मिरी घातल्यानंतर कुठल्याही औषधाची अवेलेबिलिटी टू द ब्लड, ज्याला बायो अवेलेबिलिटी म्हणतात, ती वाढते. सो ते वापरायचं असेल ते वापरू शकता. हे सगळं 100% ऑप्शनल आहे. ह्याच्यातलं काहीही नाही केलं, नुसत्या पाण्यातनं पाव चमचा किंवा अर्धा चमचा काळी हळद घेतली, इट इज गोइंग टू वर्क. अजिबात पहिली गोष्ट म्हणजे मनामध्ये शंका आणू नका की अरे मग मी तर काळी मिरी घालतच नव्हते, अरे मग मला माझ्याकडे दालचिनी पावडरच नाहीये, असंच नाहीये, मग मला परिणाम मिळणार का नाही मिळणार का. काही काळजी करा, परिणाम मिळणार म्हणजे मिळणार. माझ्याकडे आत्ता या मोमेंटला असे पेशंट आहेत ज्यांनी 40-45 दिवस सुद्धा काळी हळद वापरली आणि त्यांना रिझल्ट नाही मिळाला. हेही मी तुम्हाला क्लिअर कट सांगतोय. त्या केसमध्ये आम्ही थोड्या प्रमाणात वाढवलेली आहेत. काही जणांना ती थोडी उकळून घ्यायला सांगितलेली आहेत, पण ही एक्सेप्शनल केसेस आहेत. म्हणजे आत्ता ह्या मोमेंटला माझ्याकडे अशा 10% पण केसेस नाहीत की ज्यांना 40-45 दिवस झाले आणि अजिबात परिणाम नाही मिळाला. व्हेअरएज साधारणपणे 15 ते 30 दिवसामध्ये खूप चांगले परिणाम मिळाले. ह्या प्रकारच्या 60%हून जास्त केसेस आता या मोमेंटला आमच्याकडे आहेत, ज्यांनी रेग्युलर बेसिसवरती रिपोर्टिंग करायला सुरुवात केली की आम्ही वापरतोय आणि आम्हाला परिणाम येतो. कितीतरी लोकांना पहिल्या 5 किंवा 6 दिवसांमध्ये सुद्धा परिणाम मिळतात. सो हे सगळं आहे काळ्या हळदीचा डायबिटीज मध्ये वापर कसा करायचा, त्याची टेक्निक, किंवा आपण एक्झॅक्टली काय करायचं ह्याची टेक्निक. दिवसात एकदाच घ्यायची असते, 2 वेळा घ्यायची अजिबात नाही, जोपर्यंत आम्ही सांगत नाही, म्हणजे जोपर्यंत परिणामच तुम्हाला मिळत नाहीये बराच वेळ करून किंवा काय वगैरे, त्याच वेळेला. अदरवाईज दिवसात एकदाच घ्यायची. त्याच्यातला अजून एक महत्वाचा विषय म्हणजे तुमची जर आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू असेल त्याच्याबरोबर काळी हळद घेऊ नका. तुमची होमिओपॅथिक ट्रीटमेंट चालू असेल त्याच्यावर काळी हळद घेऊ नका. आम्ही हे क्लिअर कट सांगतो. आयुर्वेदिक औषधं ही सुद्धा 100% नॅचरल असतात. आपली हळद 100% नॅचरल आहे, पण ह्याच्यामध्ये असलेला कापूर खूप स्ट्रॉंग आहे. सो तो इतर कुठल्या तरी औषधामधल्या असलेल्या एलिमेंटवरती परिणाम करू शकतो. सो आयुर्वेदिक औषधाबरोबर काळी हळद घेऊ नका. त्या डॉक्टरशी बोला की आम्हाला अशी अशी घ्यावीशी वाटते, त्याने परवानगी दिली तर घ्या, अदरवाईज घेऊ नका. अदरवाईज तुम्हाला ते जर औषध बंद करून ही हळद घ्यायची असेल तर घ्या, अदरवाईज अजिबात घेऊ नका. होमिओपॅथी ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये नेहमी सांगितलं जातं की ज्या औषधांना असा अरोमॅटिक वास आहे किंवा कापरासारख्या एलिमेंट आहेत त्या त्यांनी घ्यायच्या नसतात. त्याच्यामुळे होमिओपॅथिक औषधं चालू असतील, जोपर्यंत तुम्ही डॉक्टरशी बोलत नाहीत, त्याला काळी हळद दाखवत नाही आणि त्याला संपूर्ण विषय समजून सांगत नाही, तोपर्यंत ती औषधं घेऊ नका. ॲलोपॅथिक औषधं तुम्ही घेत असाल तर कितीतरी पेशंट वेगवेगळ्या प्रकारची ॲलोपॅथिक औषधं घेणारे आमच्या माहितीमध्ये आहेत, जे रेग्युलर बेसिसवरती काळी हळद घेतात. काहीही कॉन्फ्लिक्ट नाही. तुमच्या कुठल्याही ॲलोपॅथिक औषधाबरोबर काळी हळद कुठल्याही प्रकारची रिॲक्शन तयार करत नाही. आणि आम्ही ॲलोपॅथिक औषधं बंद करा असं अजिबात सांगत नाही. सो तुमची ॲलोपॅथिक औषधं चालूच ठेवायची ही काळी हळद घेत असताना. माझ्याकडे 6 महिने, 1 वर्षापासून 3 वर्ष, 5 वर्ष, 17 वर्ष, 19 वर्ष, 25 वर्ष एवढी वर्ष डायबिटीज असलेले अत्यंत म्हातारे म्हातारे सुद्धा लोक आहेत, ज्यांना 40व्या, 42व्या वर्षी, 45व्या वर्षी डायबिटीज डिटेक्ट झालाय. आज 17 वर्षापर्यंत डायबिटीज आहे, असेही लोक आहेत रेग्युलर बेसिसवर. ते सगळेजण एवढी वर्ष सातत्याने गोळ्या घेत आहेत आणि तरी परिणाम नाही. गोळ्याच चालू आहेत, शिवाय पथ्य चालू आहेत, शिवाय बाकीच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. पण त्यांना काळी हळद दिली की साधारणपणे 15 किंवा 20 दिवसामध्ये त्यांची शुगर चांगल्यापैकी कमी होते. दिस इज अ टाइम, ह्या वेळेला तुम्ही डॉक्टरना जाऊन ते रिपोर्ट दाखवायचे की आता आमची शुगर कंट्रोलमध्ये आलेली आहे, मग तुम्ही आता आमची औषधं कमी कराल का. डॉक्टर बघतात शुगरचा रिपोर्ट काय येतो, त्यानुसार आयदर तुमची औषधं निम्म्यावरती आणतात. समटाइम्स शुगरचा रिपोर्ट खूपच चांगला आला असेल तर तुमची औषधं पूर्णपणे बंद करा.
याच्यामधला अजून एक सगळ्यात महत्वाचा भाग हा ट्रायल अँड एरर आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्षात घ्या, जसं डॉक्टर आपल्यावरती प्रॅक्टिस करत असतो आणि सातत्याने ऑब्झर्व करत असतो, हे आपलं आपल्याला करायचं. सो काळी हळद घ्यायला सुरुवात करायच्या आधी प्रत्येकाने आपल्या फास्टिंग, पीपी आणि HbA1c या तिन्ही टेस्ट करणं अनिवार्य आहे. पहिली गोष्ट, कारण आपल्याला माहितीच पाहिजे आपण कशावरती काम करतो. जनरली तुमचं फास्टिंग जर 120 130 या रेंजमध्ये असेल, मी फक्त फास्टिंग विषयी बोलतोय, पीपी विषयी बोलत नाही. पीपी विषयी आपण नंतर स्वतंत्रपणे बोलू, किंवा पीपी वरती खूप मोठ्या प्रमाणावरती तुम्ही आत्ता काय जेवलात ह्याचा परिणाम असतो. सो फास्टिंग ही रात्रभराच्या झोपेनंतर तुमची सकाळची एक प्रकारे आपण म्हणूया ऍव्हरेज किंवा बॅलन्स असलेली शुगर असते. सो त्याच्यावर तुम्ही रिलाय करू शकता. तुमची फास्टिंग 110 15 20 इथपर्यंत असेल, मी स्पष्ट सांगतो, तुम्हाला काही घ्यायची गरजच नाही. तुम्हाला काही आधी घ्यायची गरज नाही. डॉक्टरने, माझ्याकडे असे काही पेशंट आहेत ज्यांना उगाच 2-2 3-3 गोळ्या चालतात, त्यांना स्पष्ट सांगितलं तुम्ही डॉक्टर चेंज करा, सेकंड ओपिनियन घ्या, खरंच गरज आहे का, ही शुगर बिलीव्ह मी खूप नॉर्मल आहे. फार असेल तर त्यावेळेला तुमचा HbA1c काय आहे चेक करा. तुमचा HbA1c जर साधारणपणे 6.5-7च्या आतमध्ये असेल, खरंच सांगतो तुम्हाला, तुम्ही जनरल प्रोटोकॉल पाळून, चांगलं झोपून, टेन्शन्स कमी करून, थोडासा डाएट फॉलो करून तुम्ही तुमची शुगर कंट्रोल करू शकता. तुम्हाला कुठल्याच औषधाची गरज नाही, तुम्हाला काळ्या हळदीची तर अजिबात गरज. हे पक्क डोक्यात ठेवा. तुमची शुगर 120-125 पेक्षा जास्त आहे, 40 50 60 70, तिथे खरी थोडी अलार्मिंग सिच्युएशन. साधारणपणे तुमची 135-40च्या वरती झालं की तुम्ही खरे खरे डायबेटिक, त्याच्यामध्ये तुम्ही प्री डायबेटिक. 50-60-70च्या वरती निघून गेली तर मग त्रास आहे तुमच्या बॉडीला, ते तितकंसं कंट्रोल करायचं जमत आहे. 200च्या वरती निघून गेली, इट इज अ सिरियस. हे इथे खरी गरज आहे की तुमचा मेडिकल डोस काय चालू आहे, त्याचे तुम्हाला परिणाम काय मिळत आहेत, आत्ताची तुमची शुगर लेवल काय म्हणते, आणि मग काळी हळद वापरायला सुरुवात केल्यानंतर काय होणार हे सगळं आपल्याला ठरवायचं. सो सॉरी, बेसिकली तुमची शुगर 130-40 पर्यंत जरी असेल, 50 पर्यंत जरी असेल ना, लिटरली 10 दिवसानंतर चेक करा. काळी हळद घ्यायला सुरुवात केली, 10 ते 12 दिवसानंतर चेक करा की तुमच्या शुगरची लेवल काय. जर शुगरची लेवल 110च्या जवळपास, 100 ते 110च्या मध्ये किंवा 100च्या खालती गेलेली असेल, काळी हळद इमिजिएटली थांबवा, तिने तिचं काम केलेलं आहे. हे एवढं सोपं आहे. जर तुमची शुगर 170 80 200 200 पेक्षा जास्त वगैरे ह्या रेंजमध्ये असेल, 20 ते 25 दिवसानंतर तुम्ही तुमची शुगर पुन्हा टेस्ट केली पाहिजे. मी फक्त फास्टिंग विषयी बोलतोय, लक्षात घ्या, कारण फास्टिंग ही तुमची बॅलन्स शुगर, रात्रभराच्या झोपेनंतरची असलेली शुगर आहे. सो 20 ते 25 दिवसानंतर टेस्ट करायची की तुमची शुगर कितीपर्यंत आली. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेला काळ्या हळदीचं काम आहे तुमच्या सेल मधले जे बंद पडलेले इन्सुलिन रिसेप्टर होते, सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्या विषयावरती बोललो, की तुमचे इन्सुलिन रिसेप्टर बंद पडलेले असतात, ज्याच्यामुळे त्यांना इन्सुलिन ही चावीच मिळत नसते. त्या इन्सुलिन रिसेप्टरना ऍक्टिव्हेट करणं, एवढाच जॉब आहे. काळी हळद तुमच्या शरीरामध्ये असलेल्या साखरेवरती कामच करत नाही. पक्क लक्षात ठेवा. तुम्ही काळी हळद घ्यायला सुरुवात केलेल्या पहिल्या दिवशीपासून तुम्हाला दोन गोष्टी क्लिअर कट जाणवतात. एनर्जेटिक वाटायला लागतं, दुसरं सांधेदुखी कमी होतं. या दोन गोष्टी तुमच्या बाबतीत घडल्याच पाहिजे. तुम्ही 8-10 दिवस काळी हळद घेताय, तुम्हाला एनर्जेटिक वाटत नसेल आणि तुमची सांधेदुखी कमी होत नसेल, मी तुम्हाला आत्ताच सांगतो, दिस इज समथिंग सिरियस. हे तुमच्या बाबतीत जे घडतंय तो नॉर्मल डायबिटीज नाही. तो डायबिटीज प्लस ऑटो इम्युन डिसीज, डायबिटीज प्लस एखादी व्हिटॅमिन डी किंवा सी ची कमतरता किंवा असं काहीतरी, असं मल्टिपल काहीतरी चाललंय. आणि त्या केसमध्ये तुम्ही काळ्या हळदी बरोबर आणि आमच्याबरोबर खेळ करत बसू नका. यू नीड अ प्रॉपर मेडिकल अटेन्शन. तुम्हाला एका चांगल्या MD डॉक्टरला भेटून हे सगळं इन्व्हेस्टिगेट केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर काय आहे ते फाइंड आउट केलं पाहिजे. अदरवाईज तुम्ही नॉर्मल डायबिटिक असाल, फक्त शुगर हा प्रॉब्लेम आहे आणि तुमचे इन्सुलिन रिसेप्टर्स बंद पडलेले आहेत, काळी हळद तुमच्या शरीरामध्ये गेल्याबरोबर इमिजिएटली पहिल्या दिवशीपासून बिलिव्ह मी हे काम चालू करणार की तुमचे इन्सुलिन रिसेप्टर्स ऍक्टिव्हेट होणार. तुमचे इन्सुलिन रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले, तुमच्या शरीरामधली साखर तुमच्या स्नायूंमध्ये शोषली जायला लागणार, तुमच्या स्नायूंना एनर्जी मिळणार, तुम्हाला इमिजिएटली फ्रेश वाटायला, इमिजिएटली म्हणजे घेतलं घेतलं नाही, त्या दिवशी साधारणपणे 2-3-4 तास झाल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटलंच पाहिजे. तुमची सांधेदुखी कमी झालीच पाहिजे. पुढच्या 7-8 दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये तुम्हाला रिलीफ, तुमचा फ्रोजन शोल्डर असेल, हातपाय खूप दुखत असेल, माझ्याकडे असे 2-3 एक्झाम्पल आहेत की ज्यांना असं देवाला फुल घालायला हात वरती जात नव्हता, किंवा चहाचा कप इकडे ठेवलेला आहे तर चहाचा कप उचलून तोंडापर्यंत आणायचं होत नव्हतं, 8व्या दिवशी रिलीज झालेलं. झालंच पाहिजे. ह्याच्यामध्ये
चमत्कारच नाही. हे जर होत नसेल तर तुम्हाला काळी हळद लागू पडत नाहीये. इनफॅक्ट माझ्या डोक्यामध्ये आता या मोमेंटला एक विचार चालू आहे की 100 रुपयामध्ये ट्रायल पॅक लॉन्च करायचं. फक्त 8 दिवस पुरेल. 8 दिवस दररोज 1 ग्रॅम किंवा अर्धा चमचा घेता येईल एवढीच काळी हळद आहे. 8 दिवस स्वतःवरती ट्राय करा. तुमच्या प्राथमिक लक्षणांमध्ये फरक पडत नसेल, काळी हळद घेऊ नका. यू नीड अ प्रॉपर डॉक्टर अटेन्शन, यू नीड अ प्रॉपर मेडिकल अटेन्शन. क्लिअर कट. जर तुम्हाला फरक पडतोय मग तुम्ही मोठी बाटली घ्या आणि मग पुढचा प्रयोग. सो आपण होतो प्रयोगावरती की तुम्हाला कमी शुगर असेल, 130-40 पर्यंत या रेंजमध्ये शुगर असेल, 10व्या दिवशी टेस्ट करायला विसरू नका. तुमची शुगर 80च्या खालती निघून गेली तर इट कॅन बी अ सिरियस प्रॉब्लेम. तुम्ही चालता चालता चक्कर येऊ शकते अचानक. आपण भोवळ येते म्हणतो, डोळ्यासमोर अंधार येते म्हणतो, असं काहीही घडू शकतं. सो तुमची शुगर 130-40-50 या रेंजमध्ये असेल, तुम्ही काळी हळद चालू केली, 10व्या किंवा 12व्या दिवशी शुगर टेस्ट करायची म्हणजे करायची. 100च्या जवळ शुगर आली असेल, 110च्या आतमध्ये किंवा 100च्या आतमध्ये शुगर आली असेल, इमिजिएटली ब्रेक घ्यायचं. 8 दिवस तसंच थांबायचं. आज ग्रुपवरती एक मेसेज पडलाय, मानसी नावाच्या ताई आहेत, आता मीटिंगमध्ये आल्या आहेत की नाही मला माहित नाही, पण मानसी नावाच्या ताई आहेत. 22-23 दिवसांच्या ब्रेकवरती आहेत. शुगर कंटेंट वाढत नाही. मी थोड्या वेळाने फेसबुकवरती पोस्ट टाकणार आहे, तुम्ही रिव्ह्यू स्वतःच्या डोळ्यांनी बघा त्यांचा. मला वाटतं त्यांनी रिपोर्ट पण शेअर केलेले, ते पण मी टाकेन. 20-22 दिवस ब्रेकवरती आहेत, शुगर वाढत नाहीये. सो हे जर असं चालू राहिलं, समजा महिन्याभरात थोडीशी वाढली, पुन्हा थोडीशी काळी हळद घेतली, पुन्हा महिन्याभराचा ब्रेक घेतला, असं जर सलग चालत राहिलं ना, विश्वास ठेवा, लिटरली 4-5 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये अशी परिस्थिती येणार आहे, औषधं पण बंद, काळी हळद पण बंद. आणि हे उद्दिष्ट आहे. औषधं बंद करून तुम्हाला आयुष्यभर काळी हळद घ्यायची आहे का? अजिबात नाही. मलाच तुम्हाला विकायची नाही. आयुष्यभर काहीच नाही करायचं आपल्याला. औषधं बंद, काळी हळद पण बंद, पथ्य पण नाही पाळायची, व्यायाम पण नाही करायचा, मनसोक्त खायचं. हे होणार. पिरियड आहे. कोणाचं डायबिटीज जुनं आहे, कोणाचं नवीन आहे, कोणाचं कॉम्प्लेक्स आहे, कोणाला त्या डायबिटीज बरोबर आणखीन काय काय डॅमेजेस झालेले आहेत. सो त्या सगळ्या गोष्टींवरती परिणाम होऊन तुम्ही पूर्ण रिकवर व्हायला किती वेळ लागतो याचा प्रत्येकाचा वेगवेगळा पिरियड असेल. पण बिलीव्ह मी, हे होतंय. पण आपण त्या मुद्द्यावरती होतो की मुळात काळी हळद करते काय, तर तुमचे इन्सुलिन रिसेप्टर्स जे आहेत ते ऍक्टिव्हेट करते. सो तुमचे इन्सुलिन रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले की रक्तातली शुगर तुमच्या पेशींमध्ये शोषली जायलाच पाहिजे. ती पेशींमध्ये शोषली गेल्याबरोबर तुम्हाला एनर्जेटिक वाटायलाच पाहिजे. तुमची सांधेदुखी वगैरे या सगळ्या गोष्टी कमी व्हायला पाहिजे. सो ही प्राथमिक लक्षणं तुम्हाला लगेच पहिल्या दिवसापासून पुढच्या 4-5-6-7-8 दिवसामध्ये दिसलीच पाहिजे. तुमची शुगर हाय असेल, 170, 180, 200, 200 प्लस फास्टिंग, तर 20-22-25 दिवसानंतर टेस्ट करा कितीपर्यंत आली आहे बघा. तरी सुद्धा ती शुगर जनरली 200, 250 असलेली शुगर त्यावेळेला 170 वरती येते, 60 वरती येते, 50 वरती येते. सॉरी, इथपर्यंत आलेली असेल त्या याच्यामध्ये प्रयोग कंटिन्यू ठेवा. पुन्हा 10 दिवसांनी चेकअप करा. 100च्या जवळ आला, 100च्या खालती शुगर निघून गेली, ब्रेक घ्यायचा. हे कंटिन्युअसली स्वतःला निरीक्षण ठेवायचंय. सातत्याने तुम्ही टेस्टच केल्या पाहिजेत किंवा कायम तो ॲक्युचेक सारखा कुठला तरी रीडर घेऊन बरोबर फिरलं पाहिजे असं नाही. तुम्हाला लक्षणांवरनं कळतं. हे मी माझ्या आईवरनं सांगतो त्या याच्यामध्ये. ती सातत्याने लक्ष ठेवून आहे की पुन्हा मांड्या स्नायू दुखतात का, तोल जातो का, किंवा असं अचानक थकल्यासारखं वाटतं का, त्याचा अर्थ शुगर वाढायला लागली. जर असं होत असेल तर ती काळी हळद घेते. काही नाही करत आहे. तिने अजून एक सोपा प्रकार शोधून काढला, करू नका, फक्त तुम्हाला एक माहिती म्हणून सांगून ठेवतो. चहा, कोरा चहा पिते ती बिन दुधाचा. सो चहा उकळून कपामध्ये ओतला की त्याच्यामध्ये पाव चमचा काळी हळद घालते आणि पिऊन टाकते. ह्या प्रकारे ती ऑपरेट करते. उगाच नवीन नवीन प्रयोग करू नका, नवीन नवीन मेथोडॉलॉजीज घेऊ नका. आपण आपल्या प्रयोगावरती स्टिक राहूया. फक्त मी तुम्हाला सांगतोय काय की तिने एसओएस पद्धतीने वापरायला सुरू. एसओएस म्हणजे काय, ताप आला तर पॅरासिटामॉल घ्यायची, तसं शुगर वाढली तर काळी हळद घ्यायची, नाही तर नाही घ्यायची. आणि दुसरं काहीच नाही घ्यायचं, म्हणजे औषधं पण नाही घ्यायची, पथ्य पण नाही पाळायची, व्यायाम पण नाही करायचं, काहीच नाही करायचं. वाढली शुगर ती काळी हळद घ्यायची. अल्टिमेटली आपल्याला इथपर्यंत येऊन पोचायचं. सो हे सगळं होतं डायबिटीजचं पुराण आणि डायबिटीजवरती होणाऱ्या काळ्या हळदी आणि आपण कशा प्रकारे तो प्रयोग करायचा आहे काय वगैरे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आतापर्यंत एक्सप्लेन केलं. आपण साधारणपणे किती वेळ, 20:56 झालेले आहेत. मला वाटतं आपण 41 मिनिटं, 35-40 मिनिटं बोलतोय त्या याच्यामध्ये. सो आता मी प्रश्न उत्तरांसाठी अवर ओपन करतो. ज्यांना ज्या कुठल्या काही शंका असतील, प्रश्न असतील ते विचारू शकतात. 2-3 गोष्टी पाळा. हात वर करा, तिकडे रेज हँडचा ऑप्शन असतो, हात वर करा. म्हणजे मी 1 बाय 1 सांगेन प्रत्येकाला की कोणी बोलायचंय, मग त्यांनीच बोला.
त्या याच्यामध्ये. मग तुम्हाला तुमचे अनुभव मांडता येतील किंवा प्रश्न विचारता येतील. प्लीज पर्सनल प्रश्न विचारू नका. कारण खरंच मी सांगितल्यानुसार मी मी डॉक्टर नाही, आमच्यापैकी कोणीच डॉक्टर नाही. सो तुम्ही अगदी इमिजिएटली सांगाल की माझा मेडिकल रिपोर्ट असा आहे, प्लस मला बीपी मध्ये प्रॉब्लेम आहे, प्लस मला आणखीन कशामध्ये तरी प्रॉब्लेम आहे, प्लस मला आणखीन कशामध्ये प्रॉब्लेम आहे. मला काही सांगता येणार नाही, मला काहीही करता येणार नाही या संपूर्ण विषयामधलं. सो ह्या प्रकारचे प्रश्न विचारण्याच्या ऐवजी जनरलाइज प्रश्न विचारा. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील, एखादी गोष्ट कळली नसेल तर जनरलाइज प्रश्न विचारा. आणि प्लीज जरा कॅमेरेज ऑफ ठेवा. शक्यतो कॅमेरे चालू करू नका. मी ज्यांना फक्त सांगतोय त्या लोकांनी, ज्यांनी ज्यांनी हात वरती केले त्यांनी वन बाय वन प्रश्न विचारायला काय हरकत. मोमीन सर विचारा. अच्छा, तो कॅमेरा ऑन करू का मी? नको. हा. हा करा. हा, नमस्कार सर. नमस्कार, बोला. आजच्या मीटिंगचं काही माहीतच पडलं नाही. बाहेरून आलो आणि सहज ओपन केलं तर म्हटलं मीटिंग सुरू झाली, जॉईन झालो पटकन. हा हा हा. मी विचारच जमाल करत होतो मोमीन सर कधी आहेत, मीटिंग. तुम्ही सगळ्यांनी त्यांची फेसबुक पोस्ट बघितलेलीच असेल मी केलेली. खूप छान रिझल्ट मिळाला होता त्यांना 10-15 दिवसांमध्ये. आणि आधीचे व्हॉलीबॉल प्लेयर आहेत. अं, अजूनही जिम मध्ये जाणं, क्लब हाऊस मध्ये जाणं, व्यायाम करणं, सगळ्या प्रकारच्या गोष्टी करतात. आणि आपल्या काळ्या हळदीचे रेग्युलर युजर आहेत. सो ते सांगतीलच आपला अनुभव. बोला सर. हा सर, काल माझी दुसरी सायकल पूर्ण झाली. 21-21, 42 दिवस कालपर्यंत हळद घेतली मी. आज 43वा दिवस. तर आज फास्टिंग 135 होती आणि पीपी 173 होती. म्हणजे जी 42 दिवसापूर्वी फास्टिंग 210च्या पुढं होती आणि पीपी 412च्या पुढं होता, तो इतका 42 दिवसात आलेला आहे कमी. आता सर, HbA1c मी काय केला नाही. मी म्हटलं की HbA1c साठी थांबू जरा. 2 महिने होऊ देत, 2 महिन्यानंतर HbA1c करणार आहे. पण मला बीपी पण आहे आणि बीपी साठी मी लिपिड प्रोफाईल वगैरे बरेच दिवस केला नाही. आणि तो आज मी केला लिपिड प्रोफाईल. तर त्यामध्ये असं आलं की थोडंसं त्याबद्दल विचारू, थोडंसं की ते रिलेटेड शुगरचे आहे किंवा इन्सुलिन नाही सर, रेझिस्टन्सशी मला रिलेटेड. त्याच्यामध्ये नाही काय सांगता येणार. तुम्ही काय करा, तुम्हाला हां. लिपिड रिलेटेड किंवा बीपी रिलेटेड काही प्रश्न असतील ना, तर मला पर्सनल वरती पार्क करून ठेवा. हां. आपला प्रयत्न फक्त. चाललाय पुढच्या 15-1 दिवसांमध्ये ना, बरोबर. एक हां. डॉक्टरांची टीमच आपल्याबरोबर जॉईन करून घ्यायचा. आम्ही काही लोकांशी बरं. बोलतोय, हां. जे अशा प्रकारच्या प्रॅक्टिससाठी रेडी आहेत का किंवा अशा प्रकारचं काही करू शकतील का. तर मग हां. त्यावेळेला तुमची केस मला त्यांना रेफर करायला उपयोगी पडेल. बरं, ठीक तो आहे. मी एक मिनिटच बोलतो फक्त. हा हा, बोला बोला, मी तुम्ही बोलायला काही हरकत नाही, मी सांगतोय. लिपिड प्रोफाईल जो आहे ती माझ्या मुलाला पाठवला मी. म्हणजे मुलगा इथंच राहतो पुण्यामध्ये. मी मुलीकडे असतो जरा, लहान कन्या असल्यामुळं. आणि तो एमटेक केमिकल आहे. त्याला म्हटलं तू जरा अभ्यास कर लिपिड प्रोफाईलचा. अहो म्हटले खूपच धोकेदायक आहे. म्हटलं ठीक आहे, काय नेमकं? तर म्हटले तुमचा जो ट्रायग्लिसराईड आणि जो HDL आहे कोलेस्ट्रॉल, त्याचा रेशो खूप मोठा आहे. म्हटले किती आहे? म्हटले 9 आहे. म्हटलं किती पाहिजे? म्हटलं 3.12 पेक्षा कमी पाहिजे. असं का? म्हणले मग मला माहित आहे की माझं HDL 34 आहे आणि ट्रायग्लिसराईड अगदी 300च्या पुढं आहे. म्हणजे 9 रेशो येतोच. आता तिप्पट जास्त आहे माझा. 3 पाहिजे. 3.12 पेक्षा कमी पाहिजे. 9 आहे. आणि म्हणजे HDL वाढवलं पाहिजे, LDL कमी केलं पाहिजे. तर म्हणलं हा रेशो वाढत जायला गेल्यावर काय होतं? मला म्हणले इन्सुलिन रेजिस्टन्स होत जातो. अरे म्हणलं नाही, इन्सुलिन रेजिस्टन्स वाढल्यामुळं हा रेशो वाढतोय. बरं इन्सुलिन बरं. रेजिस्टन्स कमी होत गेला ना, तर हा रेशो कमी होत जाईल. नाही, नाही म्हणले तसं नाही. म्हणलं मी ठीक आहे, तज्ञ डॉक्टरांशी बोलून घेईन काय. बरोबर आहे तुझं म्हटलं, पण माझं म्हणलं रेझिस्टन्स कमी होत जाणार आहे. असं कसं म्हणता तुम्ही? तर म्हटलं होत जाणार आहे. बघ तू पुढल्या टेस्टला माझ्या लिपिड प्रोफाईलच्या ते लक्षात येईल. म्हणले 2-1 महिन्यानं करेन मी ती टेस्ट पुन्हा एकदा. पण हम्म. याच्यापेक्षा तो रिझल्ट नक्कीच चांगला येणार आहे लिपिड प्रोफाईलचा. आधीची करायला पाहिजे होती आपण, तर हां, अजून ते चांगलं झालं राहिलं. असतं. हा, बरोबर, आधीची बरोबर. केली असती आता ना तर आपल्याला कळलं असतं. आता केली नाही, पण आता 2 महिन्यानं करेन. पण आणि 2 महिन्यात तुम्ही आणि तर स्पोर्ट्समन आहे, तुम्ही तर स्पोर्ट्समन आहे, दररोज एवढा व्यायाम करताय, सगळ्या प्रकारच्या गोष्टी करताय. तर हां. तुम्हाला सिरियसली वाटतंय का लिपिड प्रोफाईलचा तुम्हाला त्रास होतोय असं वाटतंय का? बिलकुल नाही. आणि काय झालं सर माहिती आहे का, की वयाच्या मी जवळजवळ 53-54 पर्यंत व्हॉलीबॉल खेळत होतो. आणि त्यानंतर 15 वर्ष जी झाली ना, म्हणजे ते जरा मुलांच्या जबाबदाऱ्या, शैक्षणिक जबाबदाऱ्या, माझं टेन्शन्स. प्रमोशन. हां, त्यामुळं टेन्शन्स.
त्यात गॅप पडला म्हणजे टेन्शन वाढत, थोडं टेन्शन होतं, झोप कमी, शुगर झाली, बरोबर. आणि तो आता व्यायाम जो सुरू केला तो सध्या सुरू केलाय. म्हणजे जसं मी डिटेक्ट झालं तसं रेग्युलर एक्सरसाइज सुरू केलाय. त्यामुळे रिझल्ट यायला वेळ लागेल ना, थोडा वाट पाहिली पाहिजे ना आपल्याला. येणार सर, काय काळजी करू नका. हं. तर मी काय ठरवलं होतं सर आज, की मी मध्ये बोललो पण होतो, की मी मेडिसिन बंद करणार आहे आणि फक्त काळ्या हळदीवर आणून, कारण रोज टेस्ट करणार आहे. तर ते तुम्हाला जरा सल्ला विचारायचा होता, की करू का उद्यापासून मेडिसिन बंद आणि आता काय फक्त फास्टिंग हळदीवर? आली? 134 आली ना? मगाशी किती फास्टिंग सांगितलीत हां, तुम्ही? 135 फास्टिंग आली आणि 173 किती पीपी आली गोळ्या आहे. चालू आहेत? सकाळी 2 गोळ्या आहेत, जास्त पॉवरच्या नाहीत, आणि संध्याकाळी एक आहे. एक आधी कमी पॉवरची, नंतर एक आहे. म्हटलं बघावं 2 डॉक्टर दिवस प्रयत्न करायला. हां. डॉक्टरशी बोला ना, डॉक्टरला हा रिपोर्ट दाखवा ना. हे बघा, मी पण बरं. सांगू शकतो, पण खरंच सांगतो जमाल सर, तुम्हालाही माहिती आहे, आपण ना उगाच काय म्हणता येईल, अनऑथोराईज सल्ला देण्यात काय अर्थ नाहीये. लक्षात घ्या, मी बरोबर आहे. डॉक्टर नाहीच, तर मी चुकीची गोष्ट का करू ना? तर माझी हां. रिक्वेस्ट आहे तुम्हाला, की तुमची शुगर एवढी कमी झालेली असताना लिहून घ्या, डॉक्टरने ऍटलिस्ट तुमच्या गोळ्या निम्म्यावरती आणल्या पाहिजे. ऍटलिस्ट सकाळची एक कॅन्सल केली पाहिजे किंवा संध्याकाळची बंद केली पाहिजे, काहीतरी एक केलं पाहिजे. मी काय ऍडवाइस देत नाही ह्याच्या मागचं अजून एक कारण सांगतो. ह्याच्यातली कुठली गोळी जर व्हिटॅमिन डेफिशियन्सीची किंवा लिपिडची किंवा दुसरी कुठली तरी असेल आणि नेमकी मी ती बंद करायला सांगितली, तर दुसरा काहीतरी परिणाम होऊ शकतो. सो तो निर्णय डॉक्टरला घेऊन दे त्या ह्याच्यामध्ये, पण तुम्ही हे डॉक्टरला दाखवा आणि त्याच्याशी चर्चा करून त्याला ही गोळी कमी करायला लावा. त्याला हे सांगा ना, हां, बरोबर. मला हा रिझल्ट हां, मिळाला, हां. 30-40 दिवस मी काळी हळद घेतोय, मला हा रिझल्ट मिळाला, हे आधीचे रिपोर्ट बघ, हे आताचे रिपोर्ट बघ, आणि मला ह्या गोळ्या बंद पडायच्या आहेत. समजा 15-20 दिवसानंतर मला जर परत असं वाटलं की माझी शुगर वाढते किंवा मला त्रास होतोय किंवा काय वगैरे, आपण पुन्हा चालू करू, पण डॉक्टरला इन्व्हॉल्व करा. चालेल. ओके. चालेल, चालेल. तेवढी रिक्वेस्ट आहे. ओके, ओके. चालेल. धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सर. ओके. सो तुम्ही आता जमाल मोमीन सरांना ऐकत होता, त्यांचा स्वतःचा अनुभव. 40 दिवस झाले ते घेत आहेत रेग्युलर बेसिसवरती, आणि कशा प्रकारे चाललंय, काय चाललंय हे तुम्ही बघताय. सो आता आपण पुढच्या व्यक्तीकडे बघूया. सदानंद खेडेकर हात वरती केलेला आहे, प्लीज बोला. हा, नमस्ते सर. हा, बोला. हा सर, माझं वय 65 आहे. मी हा, हेवी वर्कआउट करतो जिम मध्ये. मी 20 दिवस माझं सायकल पूर्ण झालेलं आहे. माझी फास्टिंग शुगर 105 आली. मी आपल्याला मेसेज केला होता. 105. हा, फास्टिंगची. हा, मग तुम्ही मला बंद करायला सांगितले एक 10 दिवस. हो, हा, मी आता ती लगेच बंद बंद केली. करा. हा, नाही, बंद केलेली आहे. 4 दिवस झाले. मला एक विचारायचं होतं, मी वर्कआउट करतो, मी ते अश्वगंधा आणि स्पिरुलिना ते आयुर्वेदिक टॅबलेट घेतो सप्लिमेंट म्हणून, ते घेतले तर चालतील का? काही फरक नाही पडत, काही घ्या तुम्ही. चालेल डॉक्टरने ना घेतलं तर? प्रिस्क्राईब केलेलं औषध नाहीये ना ह्याच्यातलं काही. नाही नाही नाही, डॉक्टर हे नाही, सप्लिमेंट आहेत त्या. तुम्ही तुमच्या सप्लिमेंट विलिंगली घेता. इव्हन मी सांगतो ना, हे आहे बघा, हिमालय आहे, आणखीन ती एक हा काहीतरी केया का काहीतरी अशी कंपनी आहे, ती पण तो काय कारल्याचा रस लोक घेतात. हा, नाही तसं नाही काय घेत. नाही हा नाही, ऐका ऐका ऐका, हा मी तुम्हाला नाही म्हणत आहे, पण म्हणजे एक जनरलाइज सांगतोय हा. की गिलॉयचा घेतात, पतंजलीचा काही घेतात किंवा वगैरे. मला यांच्याविषयी कोणाविषयी काहीच बोलायचं नाही, कारण ह्याच्यातली कुठलीही गोष्ट तुम्हाला डॉक्टरने सांगितलेली नाहीये. आयुर्वेदिक हा. डॉक्टर ज्या वेळेला आपलं औषध तुम्हाला देतो ना, त्यावेळेला त्याचा तो एक फॉर्म्युला क्रिएट करत असतो त्याच्या ओके. अनुभवात किंवा काय वगैरे असं. त्याने हा एवढी हा मेहनत करून तुमच्यावरती काम करायला सुरुवात केलेली असताना आपण मध्येच त्याच्यामध्ये काळी हळद घालायची आणि काहीतरी गोंधळ घालायचा इज नॉट गुड. ह्याच्यासाठी मी हा सांगतो हा. की फक्त आयुर्वेदिक औषधं डॉक्टरने दिलेली जर तुम्ही घेत असाल तर त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स क्रिएट करू नका. बाकी हे सगळं तुमचं चालू असताना काही प्रॉब्लेम नाही. हा, नाही, माझ्याकडे ते चमचा नव्हता, पण मी अंदाजे थोडस यांनी घेत होतो, पण माझी हम्म. शुगर एकदम लगेच कंट्रोल मध्ये आलेली. फास्टिंग पण 120 130, पीपी पण 120 130च्या दरम्यानच राहतो. थोडी थोडी चिटिंग करायला सुरुवात करा. हा बिंदास गोडधोड खा. पथ्य पाळू नका. मी स्पष्ट सांगतो, का डायरेक्टली हा, सांगतो, नाही, तुम्ही बरोबर आहे वयाने ना. माझ्यापेक्षा मोठे आहात हो त्याच्यामध्ये. हो. मी स्पष्ट सांगतो, आनंदी जीवन जगा, बिंदास. थोडी पथ्य सोडून हम्म. बघा, थोडा व्यायाम कमी करून बघा, अगदी हो, चांगलं जीवन नाही, आरामात व्यायाम व्यायाम मला जगून बघा. आवडतोच करायला. हो व्यायाम हो, नाही नाही, सोडणार. करा ना, हा करा ना. हा. पण नॉर्मल असताना परत शुगर वाढते का, पुन्हा काही लक्षणं दिसतात का, सांधेदुखी होते का, काही त्रास होतो का,
हे चेक करा. पुन्हा काळी हळद घ्यायला सुरुवात करा. पुन्हा 8 दिवस घेऊन 8 दिवसांनी ब्रेक करा. नंतर वाटलं आठवड्यातनं 2दा घ्यायची, नंतर वाटलं आठवड्यातनं 1दा घ्यायची. अल्टिमेटली आपल्याला हे सगळं बंद करायचं. हे नाही, लक्षात माझं ते काळी हळद सुरू केल्यापासून शोल्डर पेन पण कमी झाला. पायात घ्या. खाली तळपायाला जरा असं ओढल्यासारखं व्हायचं, ते पण बंद झालेलं आहे. बाकी काही जॉईंट पेन वगैरे नाही, फक्त शोल्डरचं पेन होतं आणि मानेचं मध्ये आधी हे व्हायचं, ते पण बंद झालं माझं पूर्ण. बरोबर होणार हा सर. हा. मी मगाशी म्हटलं ना की तुम्हाला शोल्डर पेन वरती किंवा कुठल्याही सांधेदुखीवरती सगळ्यात पहिला रिझल्ट दिसलाच पाहिजे. हो, इमिजिएटली नाही तो दिसला आलाच की पाहिजे. ते लगेच. हो. होणारच आहे. हा हा. हो, आला सर. हं? थँक्यू सर. या, थँक्यू व्हेरी मच सर. मधू म्हणून मॅडम आहेत, बोला. मधू म्हणून मॅडम आहेत, तुमचा माईक बंद आहे. हा, हा, ऐकू येत आहे ना? हा बोला. तुमचा माईक हा बंद होता हा बहुतेक, हा तुम्ही हा बोलत हा. असताना. ओके ओके, नमस्कार. मला काय विचारायचंय, आता मी 21 दिवस जर मी सलग घेतली आणि त्याच्यानंतर काही जास्त काही फरक परिणाम वाटला नाही, तर मग कंटिन्युएशन मध्ये अनादर 21 डेज घेत राहायचं का? हो, थोडं प्रमाण वाढवायचं. अच्छा. ज्यांना कोणाला अशा प्रकारचा अनुभव आहे की 20-25 दिवस घेतलात आणि काहीच परिणाम नाही, हम्म, म्हणजे अगदी 5-10 ने सुद्धा शुगर कमी होत नाहीये, फास्टिंग पण नाही, पीपी हम्म, पण नाही, हम्म, HbA1c मध्ये सुद्धा काही फरक फरक पडत नाहीये क्लिअर कट, ह्याचा अर्थ हम्म. ती शुगर तुम्हाला लागू पडत नाहीये. आपण थोडीशी लक्षणं ओके. पण डिस्कस केली पाहिजेत की तुम्हाला सांधेदुखी होते का समजा, किंवा त्याच्यामध्ये काही हम्म, फरक पडलाय का, झोपाळलेलं कितपत वाटतंय, थकवा कितपत कमी झालाय. काही जणांना व्हर्टिगोला कसं उंच गेल्यावरती आपल्याला चक्कर येते ना किंवा काय वगैरे, तसं तोल जाण्याचा त्रास असतो, भेलकांडून जाण्याचा त्रास असतो, तो कमी झालाय का, अशी काही लक्षणं आपण डिस्कस केली पाहिजेत. कारण ती समटाइम्स शुगरमध्ये तुम्हाला फरक दाखवणार नाही, पण या इतर सगळ्या सिम्पटम्सवरती तुम्हाला रिझल्ट दाखवू शकेल. सो ती लक्षणं आपण डिस्कस केली पाहिजेत. आणि तसं त्याच्यातल्या कुठल्याही गोष्टीवरती परिणाम अजिबातच होत नसेल, तर मग त्या केसमध्ये आपण त्याचं प्रमाण वाढवतो. एक तर आपण त्याचं प्रमाण दुप्पट करतो, म्हणजे जो आपण पाव चमचा घेतो तो अर्धा चमचा करतो, नाहीतर ती थोडीशी उकळायला सुरुवात करतो, दोघांपैकी एक. पण हे खूप रेअर आहे, लक्षात घ्या. हे इझिली करू नका. त्याच्यासाठी आधी तुमची फास्टिंग आणि पीपी किती आहे, तुमची लक्षणं काय, तुम्ही किती दिवस घेतलं, कशा प्रकारे घेतात, या सगळ्या गोष्टी डिस्कस होणं आवश्यक. सो हे केस टू केस करूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता सांधेदुखी तुम्ही म्हणालात आणि फरक पडतो, इतर काही दुखणी असतील शरीराची, त्याच्यावर पण काही असर होतो का? नाही. डायबिटीज क्लिअर सांगतो. सांधे म्हणजे ज्याला आपण जॉईंट्स म्हणतो, ते सांधे स्नायू, ह्या दोन महत्वाच्या गोष्टी. डोळ्यांवरती बघा, डायबिटिक लोकांचा नंबर फार फटाफट येतो आणि वाढत जाऊ सुद्धा शकतो किंवा काय वगैरे. डोळ्यांना खूप तसं होतं, कारण सगळ्यात नाजूक स्नायू जे आहेत ना, ते डोळ्यांचे, जे तुमच्या रेटिनाला आणि इंटरनल लेन्सेसना ऍडजस्ट करते. सो डोळ्यावरती खूप फास्ट परिणाम मिळतो. हे हातपाय सुन्न पडणं हा जो प्रकार आहे, कारण तुमच्या सेन्सरी आणि रिस्पॉन्सिव्ह सिस्टीम, ज्या नर्वस सिस्टीम्स आहेत, त्या दोघांवरती परिणाम होतो. हार्टवरती परिणाम होतो. सो हे क्लिअर कट दिसणारे आणि इमिजिएटली जाणवणारे परिणाम आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असे अनेक प्रकारची दुखणी, फॉर एक्झाम्पल अनेकांना थायरॉइड असतो. मला माहित नाही स्पष्टपणे की काळी हळद थायरॉइडवरती काम करते की नाही. पीसीओडी आहे, अनेक स्त्रियांना, महिलांना त्रास असतो. मेनोपॉजचा त्रास असतो. अनेकांना फॅटी लिव्हरचा त्रास असतो. फॅटी लिव्हरचा डायबिटीसशी डायरेक्टली काहीही कनेक्शन नाही, मी परत सांगतोय. थायरॉइड मी सांगितलं. बीपीचा त्रास असतो, डायरेक्टली काही संबंध नाही. कोलेस्ट्रॉलचा त्रास असतो, डायरेक्टली काही संबंध नाही. आयडियली केवळ डायबिटीज असल्यामुळे तुम्हाला थायरॉइड, बीपी, कोलेस्ट्रॉल हे होतीलच का, नाही सांगताय. सो तुम्हाला बाकीचे हे कुठलेही स्पेक्ट्रम मधले इतर डिसीजेस असतील किंवा काय वगैरे, आणि डायबिटीज नसेल, तर काळी हळद घेऊ नका. आणि जर तुम्हाला डायबिटीज असेल आणि तुम्ही काळी हळद घेत असाल, तर तुम्हाला ह्या इतर सगळ्या गोष्टींवरती रिझल्ट मिळतील का, तर मी आधी नाही म्हणूनच सांगतो. मिळाला तर तो प्युअरली चमत्कार, किंवा आपण त्याला केस म्हणून नोट करूया, पण आयडियली असं काही अपेक्षित नाहीये. ओके, थँक्यू. थँक्यू. हे रिअलमी RMX नावाचं ज्यांनी हात वरती केलाय, हॅलो.
हा बोला. हा सर, मला विचारायचं आहे म्हणजे हा थोडा सिली प्रश्न आहे, पण म्हणजे कधी म्हणजे आठवड्यातनं वगैरे आमचे उपवास असतात समजा, तर त्यावेळेला जर स्किप केली, हळद आहे म्हणून विचारते, तर चालू शकतं का? तिच्याकडे हळद म्हणून बघू नका ना, कारण हे मी हा. अनेक मेडिकल ट्रीटमेंटमध्ये पण बघितलेलं आहे की औषधाकडे उपवास किंवा वगैरे असं असताना औषध त्याच्यामध्ये नाही धरत हो. कारण आमचा असा अनुभव आहे की ज्या वेळेला उपवास असतो ना त्यावेळेला कोर्टिसोल जास्त कॉर्टिसोल हार्मोन जो आहे तो जास्त प्रमाणावरती सिक्रेट होऊ शकतो. सो तशी तुमची शुगर हाय असू शकते. आणि त्यावेळेला जर नाहीच तुम्ही हे करत असाल तर तो ब्रेक होणार. चालेल चालेल, हरकत हा नाही. त्याच्यामुळे नाही, म्हणजे हा. आधी एकतर मला असं वाटतं तुम्ही चांगल्या कुठल्या तरी आध्यात्मिक व्यक्तीकडनं किंवा काय वगैरे हे चेक करा, पण मला नाही वाटत की उपवासाला हळद चालत नाही असं. हळद नाही नाही, बरोबर आहे सर तुमचं. पहिलं आपलं आधी ट्रीटमेंट बघणं गरजेचं आहे. हा नाही आणि ट्रीटमेंट डायबिटीज इज वन वाढते थिंग. तर तो बरोबर नाही. नाही नाही बरोबर आहे. ट्रीटमेंट इज वन थिंग, पण मी स्वतः तुम्हाला माझ्या अनुभवातून सांगतो की मला नाही वाटत की हळद उपवासाला वर्ज्य आहे असं. आणि आपली हळद जी आहे ना त्याच्यामध्ये दुसरं काहीच नाही. मी हे अगदी प्रॉमिसिंगली सांगतो, एवढा विश्वास ठेवा. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल प्रिझर्वेटिव्ह दुसरी कुठल्याही प्रकारची वस्तू नाही. काळी हळद जशी आहे तशी लो टेम्परेचरला सुकवून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सो मला नाही वाटत की तुमच्या कुठल्याही धार्मिक भावनांना किंवा आध्यात्मिक गोष्टीला ह्याचा काही त्रास होईल असं. आणि तरीही जर तुम्हाला असं वाटतच असेल तर मला असं वाटतं की तुम्ही त्याच्याकडे औषध म्हणून बघावं प्लीज. ओके ओके सर, थँक्यू. थँक्यू मॅम. चालेल. अजून कोणाला काही प्रश्न आहेत, शंका आहेत तर विचारा. अजून कोणाला काही प्रश्न आहेत, शंका आहेत, काही कळलं नाहीये? तर मला विचारायचं आहे. हा बोला. हा. माझ्या मिस्टरांना 3 वेळेला इन्शुलिन चालू आहे, नाश्त्याला, जेवणाला आणि संध्याकाळी. तर त्यांच्यासाठी ही हळद चालू केली तर चालेल का? करा, पण 3 वेळा इन्सुलिन चालू असणं ही बऱ्यापैकी सिरियस मेडिकल कंडिशन आहे. सो हा मला हा त्याच्यातला पहिला डाऊट असा आहे की हा. केवळ पाव चमचा काळ्या हळदीचा होऊन होऊन कितपत परिणाम होणार. तुम्हाला अच्छा. म्हणजे मला जेवढं कळतं, अगेन मी परत सांगतो की मी डॉक्टर नाही, पण मला जेवढं हा कळतं त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगतो की इन्सुलिन ज्या वेळेला दाबावं लागतं ना त्यावेळेला एक सगळ्यात मोठा फॅक्टर जो तुमच्या शरीरामध्ये म्हणजे तुमच्या मिस्टरांच्या शरीरामध्ये घडलाय तो हा आहे की तुमच्या शरीराची इन्सुलिन तयार करण्याची क्षमताच बंद पडली आहे. हा प्रॉब्लेम इन्सुलिन रिसेप्टरचा नाहीये, तुमच्या शरीराची इन्सुलिन तयार करण्याची क्षमताच बंद पडली आहे. सो ही केवळ काळ्या हळदीने सॉल्व्ह होईल अशी सिच्युएशन मला तर नाही वाटत. ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की तुम्ही काळी हळद, काळं आलं आणि अक्षत विसिओ या 3 गोष्टी एका वेळेला घेतल्या पाहिजेत, ज्यांनी अच्छा तुमच्या अच्छा. शरीराच्या ओव्हरऑल रिकव्हरीवरती काम केलं पाहिजे. तुमच्या पॅन्क्रियाज हा मधल्या बीटा सेल्स ज्या आहेत त्याचं रिज्युनेशन व्हायला पाहिजे. तुमच्या शरीरामध्ये हा ऑटोमॅटिकली इन्सुलिनची निर्मिती व्हायला पाहिजे. आणि मग हा. जे इन्सुलिन रिसेप्टर्स बंद पडले ते ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे. अच्छा. या कारण सगळ्या प्रोसेसेस एका वेळेला व्हायला पाहिजेत. पण हे मला जरी कळत असलं तरी मी तुम्हाला हा ऍडवाइस देऊ शकत नाही, कारण मी हा डॉक्टर नाही या क्षेत्रातला, लक्षात हं घ्या. सो एक थोडे दिवस थांबा. तुम्हाला पाहिजे असेल, तुमची तयारी असेल ह्या प्रकारचा प्रयोग करायची, तर हे तिन्ही प्रोडक्ट मी तुम्हाला अवेलेबल करू शकतो. काळी हळद आणि अक्षत तर आपल्या वेबसाईटवरतीच आहे. तुम्हाला काळं आलं पाठवायची व्यवस्था करू शकतो, तुम्ही घेऊन बघा. पण हा तुम्ही करण्यासारखा प्रयोग असेल. नाहीतर एक 15-20 दिवस थांबा. आपण काही डॉक्टर्सना ऑनबोर्ड करतोय, काही लोकांबरोबर चर्चा चालू आहे. त्या केसमध्ये हा. आपण ही केस त्यांच्याकडे रेफर करू शकतो. चालेल, तोपर्यंत सर मी सुरू करते, कारण माझं गोळ्यांवर आहे डायबिटीस. हा, तुम्ही नॉर्मल डायबिटिक असाल ना, म्हणजे तुमच्या हा हा मिस्टरांची केस का मी म्हटलं स्पेसिफिकली, ते 3-3 वेळेला इन्सुलिन घेताय. ही हा. सिरियस मेडिकल कंडिशन आहे ताई, तुम्हालाही कल्पना आहे, लक्षात घ्या. तुमचं त्यांना त्यांच्या ऍक्च्युली पायाला फ्रॅक्चर झाला ना, मग ऑपरेशनच्या वेळेला डॉक्टरांनी इन्शुलिनवर शिफ्ट केलं की, तो आणि ते तसंच फिजिकल राहिलं. स्ट्रेस फिजिकल स्ट्रेस जनरेट झाला त्यांच्या शरीरामध्ये. त्याच्यामुळे हम्म. त्याचा परिणाम असा झालाय की त्या ट्रॉमामुळे झालेला डायबिटीज
त्या डायबिटीजमुळे झालेला पॅन्क्रियाजवरचा परिणाम, आणि मग हम्म, पॅन्क्रियाज आता इन्सुलिन जनरेटच करत नाहीयेत, त्याच्यामुळे त्यांना हे घ्यावं लागतंय कृत्रिमरित्या तयार केलेलं. हम्म. हे रिव्हर्स होईल, मी असं म्हणत नाहीये की नाहीच होणार किंवा काय वगैरे, पण मी तुम्हाला सांगतो की मला डायबिटीज ह्या विषयामधलं आणि इन्सुलिन रेझिस्टन्स या विषयामधलं जेवढं कळतं त्याच्याहून प्रचंड जास्त इतर शरीरामधलं किंवा अनाटॉमी मधलं काहीच कळत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला काहीतरी सांगायचं आणि समजा त्याचे काहीतरी भलते परिणाम झाले तर आपण काय करूया ना. हो, पण आता त्यांना काय होतं सध्या, रात्री खूपदा शुगर लो होऊन जाते, 85 पर्यंत येऊन जाते. ही अजून एक सिच्युएशन आहे ना. म्हणजे 100च्या खाली आली की मग त्यांना जाणवायला लागतं माझी शुगर कमी झाली. कमी मग झाली आहे. आपण हा उठावं, काहीतरी द्यावं, हा असंही होतं. तेच सांगतो की मला ते टिपिकल डायबिटीजची कंडिशन जेवढी कळते ना, ते उरलेल्या हा अनाटॉमी मधलं काहीच कळत नाही. त्याच्यामुळे मी हा तुम्हाला आता काहीतरी घ्यायला सांगायचं आणि त्याचे भलतेच परिणाम व्हायला लागले तर काय करणार ना. हो चालेल. मग आपण तुम्ही म्हणाल त्यावेळेला त्यांना मी ऍड हा करेल. थोडे दिवस त्याच्या थांबा. आधी तुम्ही मला हं, त्यांची सगळी माहिती, त्यांचं वय, त्यांचे काही रिपोर्ट्स वगैरे हे सगळं पाठवून ठेवा. आपण एक हा 15-20 दिवसानंतर काही चांगल्या डॉक्टरांशी बोलून ह्या अशा प्रकारच्या केसेसमध्ये काय करता येईल किंवा काय वगैरे असं हे फाइंड आउट हा करूया. चालेल. किंवा मी तुम्हालाही माझ्या ओळखीतले काही चांगले डायबिटॉलॉजिस्ट आहेत, काही चांगले डॉक्टर्स आहेत, त्यांचा डायरेक्ट नंबर देईन. खूप एक्सपिरियन्स लोक आहेत ते. तुम्ही बोला हा त्यांच्याबरोबर, तुम्ही त्यांना केस सांगा किंवा तुमच्या मिस्टरांना बोलून द्या. सो ते फाइंड आउट करू आपण काय करता येईल. चालेल चालेल. हं? कारण त्याच्या आधी जर मी घेतला आणि मला रिकव्हरी जर झाली तर मग ते तर आनंदाने तयार होतील. म्हणजे मला काही त्यांना हे करायची गरजच नाही. आता जनरल डायबिटीज आहे ना, फक्त गोळ्या बिळ्या चालू असलेलं जनरल हो, डायबिटीज आहे गोळीच ना, चालू आहे माझी. तुम्ही घेऊच शकता. पण तरीही हं, तुम्ही मिस्टरांच्या बाबतीमध्ये एवढ्यात प्रयोग करायची घाई करू नका असं मी तुम्हाला सांगेन. चालेल. म्हणूनच मी तुम्हाला सल्ला विचारला. मी चालेल. माझ्यावरच प्रयोग पहिल्यांदा करणार. हो चालेल. चालेल. ओके, थँक्यू. थँक्यू मॅम. हॅलो सर, मानसी पाटील बोलतीये. हा बोला. वाचलं ना तुम्ही मेसेज? हो 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 वाचला. हा. तुम्हीच बोला आपल्या सगळ्या ग्रुप बरोबर. 30-31 लोक आता या मोमेंटला ऑनलाईन आहेत. तुम्हीच हो तुमचा अनुभव सांगा. मी हो थोडक्यात नक्की. सांगतो. या मानसीताई आहेत आपल्या, मागच्या वेळेला पुण्यामध्ये आमची भेट पण झालेली होती. आता काही दिवस झाले काळी हळद घेत आहेत आणि काय परिणाम आहेत किंवा काय होत आहे त्यात सांगतील. आता ऐका सगळेजण. हो हो. ऍक्च्युली माझा नोव्हेंबरमध्ये ऍक्सिडेंट झाला होता आणि त्यावेळेला शुगर टेस्ट केली होती तर HbA1c 8.3 निघालं होतं आणि डाव्या हाताचं हाड फ्रॅक्चर झाल्यामुळे मग प्लेट वगैरे टाकली होती आणि डाव्या पायाला जखम झाली होती तर ती बरी होत नव्हती. त्यामुळे मग शुगरच्या गोळ्या चालू केल्या. आणि मग ते साधारण जानेवारीपर्यंत घेत होते मी गोळ्या आणि त्या दरम्यान माझ्या बहिणीकडून, माझी बहीण एक चुलत बहीण ठाण्याला राहते, तर तिच्या बघण्यात विनय सरांचा फेसबुकवरचा एक लेख आला होता याबद्दलचा, काळी हळद आणि डायबिटीज. तर तिने ते मला फॉरवर्ड केलं. तर मग मी ते वाचलं वगैरे आणि जनरली सर मोठे मेसेज वाचायचा आपल्याला कंटाळा येतो. पण मला तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट द्यायची की तुमचे मेसेज वाचायचा कंटाळा येत नाही. खरंच. म्हणजे ते एक वाक्य वाचलं की पुढचं वाचत राहावं असं वाटतं. तर मग मी ते पूर्ण बरेच तुमचे लेख वाचले आणि मग त्यानंतर ॲक्चुअली मला असं औषध लावून घ्यायचं नव्हतं. की एकदा का ते शुगरचं किंवा कुठलंही असू देत, की एकदा सुरू केलं की मग ते कायमचं लागतं. ते मला नको होतं. आणि मी शक्यतो घरगुती उपाय म्हणा किंवा आयुर्वेदिक, होमिओपॅथी याच्यावर थोडासा विश्वास ठेवते. तर मग मला ती जखम बरी करायची होती त्यासाठी मी ती गोळी घेतली. त्यावेळेला सुद्धा मी एक डेअरिंग केलं, की नाही आपण त्यातनं सुद्धा घरगुती काहीतरी करूनच म्हणजे गोळी न घेता बरी करण्याचा प्रयत्न करू. पण ते होत नव्हतं समहाऊ. मग इतर लोक काही ना काहीतरी भेटायला येणारे वगैरे मग थोडी भीती घालतात. "अगं नको, असं करू नकोस तू, जखम बरी होऊ देत." मग ते पुढे गँग्रीन पर्यंत जातं असं तसं. ॲक्चुअली मी पण ते मेंटली ऍक्च्युली थोडी जाता. हां, हां, हां. तर तेच त्यामुळे मग मी म्हटलं जाऊ दे आपण आपला शहाणपणा नको करायला या बाबतीत. म्हणून मी ते पुन्हा गोळी चालू केली आणि ती जखम पूर्ण बरी होऊ दिली आणि असं कावळा बसायला फांदी तुटायला असं झालं आणि त्याच दरम्यान बरी होताच मला बहिणीने तुमचा रेफरन्स दिला. तर मग मी ते वाचलं वगैरे. मी म्हटलं ठीक आहे चला आता जखमही बरी झाली आहे तर आपण एकच काहीतरी चालू करून ठरवूयात, की कशाने काय फरक. एकाच वेळेला 2-3 गोष्टी आपण चालू ठेवल्या, तर कळत नाही, की कशामुळे
इफेक्ट मिळाला आहे. तर मग मला ते ट्राय आउट करायचं होतं. म्हणून मग मी काळी हळद स्टार्ट करण्याचा निर्णय घेतला. ऑर्डर केली आणि 7 फेब्रुवारीला ती घरी मिळाली मला ऑर्डर. मग मी लगेच टेस्ट वगैरे केली चालू करायच्या अगोदर पीपी आणि फास्टिंग आणि त्यानंतर चालू केली. चालू केल्याच्या नंतर मला तो डिफरन्स 20 दिवसांनी दिसला. सरांना विचारलं. मग त्यानंतर ते म्हणाले, की आपण थोडी कमी आली होती त्यावेळेला. त्यामुळे मग थोडा गॅप घेऊया असं बोलले. तर मग मी म्हटलं ठीक आहे. म्हणून मग गॅप घेतला आणि आमची मीनवाईल भेट पण झाली होती पुण्यामध्ये. तर मग आमचं डिस्कशनही बरंच झालं. मग मी ती त्यानंतर पुन्हा गॅप घेतल्यानंतर काउंट केली तर ती अजून खाली आली होती. जे मी रीडिंग टाकलेलं आहे मेसेजमध्ये. आणि मग त्यानंतर आता खाली आली आहे म्हटल्यावर अजून घेण्यात काही पॉइंट नाही म्हणून अजून काही दिवसांनी टेस्ट करूया असा विचार केला. म्हणून मी आज टेस्ट केली साधारण एक 15 दिवसाच्या गॅप नंतर. तर ती अजून त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. म्हणजे तेवढीच न राहता अजूनही ती खाली आलेली आहे. त्यामुळे मला ऍक्च्युली मी खुश आहे. पण HbA1c मला मे मध्ये करायची आहे. त्याचं पण मी असं कॅल्क्युलेशन केलं की फेबमध्ये मी जर चालू केलीये काळी हळद दुसरं काहीही औषध न घेता तर मला 3 महिन्याचा आधीचा आपल्याला हे कळतो ना ऍव्हरेज कळतो. त्यामुळे मग मला असा मी विचार केला की मे मध्ये केली तर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल असा तो मला ऍव्हरेज मिळू शकेल. असा मी विचार करून असं ठरवलंय की मे मध्ये मी HbA1c करेन. पण आत्ताचा जो रिझल्ट आहे तो सॅटिस्फॅक्टरी आहे. त्यामुळे मी खुश आहे. आणि दुसरं म्हणजे मला असं गोड खाऊ मी नाहीये फार. पण कधी-कधी एखादी गोष्टीची खूप इच्छा होते, की चला हे खावंसच वाटतंय. तर त्यावेळेला मग मी ते खाते. इव्हन आता शुगर डिटेक्ट झाल्याच्या नंतर सुद्धा कंट्रोल केलं जे आवडतं तेही न खाण्याचा. पण मग एका लिमिट नंतर म्हटलं, की इतकं पण मन नको मारायला, खाऊया आपण. म्हणून मग मी ते एकदा उसाचा रस पिला, एकदा चहा पिला किंवा एकदा मला काय खीर पूर्ण बंद केली होती, तर खीर खाल्ली. अशा पद्धतीने मी थोडंफार खाल्लं. तर मला यावेळेला डाऊट होता, की अरे मी खातीये मध्ये-मध्ये, त्यामुळे शक्यता आहे काउंट चुकण्याचा. पण ते एकदम उलट झालं. मी शॉक झाले दोन्ही. पीपी आणि फास्टिंग दोन्ही बघून शॉक झाले, की दोन्ही खाली आल्यात. वाढलेलं तर नाहीच आहेत. आणि फास्टिंग नंतर मी जे म्हणजे पीपीच्या आधी जे खायचं होतं, ते आज मी 2 थालीपीठं खाल्ली होती. आणि माझ्या घरी जे मी थालीपीठ करते ना, ते खूपच पौष्टिक आहे. म्हणजे त्यात गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, सोयाबीन, मूग, हरभरा, उडीद अख्खे, त्यानंतर अशा सगळ्या गोष्टी, नाचणी, या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे मी 2 थालीपीठं खाल्ली होती. त्यामुळे कसं असतं, की आपण जे खाऊ त्यावर पीपी डिपेंड आहे ना. त्यामुळे मग मी तो एक एक्सपेरिमेंट करून बघितला. तर ते मला चांगलं आलंय. आता फक्त माझी अशी इच्छा आहे, की माझा HbA1c पुढच्या महिन्यात चांगला यावा रिपोर्ट, अशी माझी इच्छा आहे. आणि बस मी खुश आहे. येणार ताई. थँक्यू सर. नक्की HbA1c पण कमी येणार, शुगर पण कंट्रोलमध्ये राहणार. तुम्ही फक्त आता एवढ्या दिवसांच्या ब्रेकवरती आहात, तुम्ही काळी हळद पण घ्यावी लागत नाहीये. सो हो. फॉर्च्युनेटली तुम्ही ह्या स्टेजला पोहोचाल की तुम्हाला औषधही घ्यावी लागणार नाहीत आणि काळी हळदही घ्यावी लागणार नाहीत. आणि तुम्ही हे जे काही चिटिंग करताय ते चिटिंग हो. आपण काळी हळद चिटिंग साठीच घेतो. हे मी, तुम्ही आणि प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. आपल्याला डायबिटीजला फसवायचंच आहे. आपल्याला हो. मनमुक्त आयुष्य जगायचंच आहे. त्याच्यासाठीच हे सगळं चाललंय. सो चिटिंग करत राहायचं, मग निरीक्षण करत राहायचं. त्याच्यावर कुठेही वाटलं की अरे नाही हे थोडं फसतंय किंवा कुठेतरी त्रास व्हायला लागलाय किंवा काय, लगेच काळी हळद घ्यायची, SOS ला जायचं त्या ह्याच्यामध्ये आणि हे सगळं हम्म. कंटिन्यू करायचं. So, हो सर. आणि मला ना मध्ये-मध्ये ज्या वेळेला आता असं वाटतंय ना गोड खावंसं, तेव्हा असं मला वाटतंय म्हणजे मला आता अर्थात ते बरोबर आहे चूक आहे माहित नाही. पण मला असं वाटतं की मे बी ती जास्त डाऊन होत असेल म्हणून मला इच्छा होत असेल की काय. म्हणून मग तेव्हा मी ते गोड खाते. तो नॅचरल तुमच्या शरीराची डिमांड असू शकते अशा वेळेला. हं. आणि विच इज गुड. म्हणजे शरीराने डिमांड करणं, भूक लागणं, गोड हं, खावंसं हं. वाटणं आणि आपण ते पूर्ण आनंदाने ते खाणं, डाऊट न घेता की हो. मी ऑलरेडी त्याच्या एका प्रेशरमध्ये आहे की अरे मी खाऊ की नको किंवा 2 जिलेबी. माझे ना ही खूप पूर्वी घडलेली गोष्ट आहे. ज्या वेळेला मी अगदी तरुण होतो, 30-32चा होतो त्यावेळेला एक गृहस्थ होते, काका होते. त्यावेळेला ते खूप वयस्कर होते, 50शीला वगैरे होते आणि ते आम्ही एकत्र बऱ्याचदा मार्केटिंगसाठी फिरायचो किंवा काय वगैरे. त्यांना शुगरचा त्रास होता आणि खूप वाईट वाटायचं त्यांच्यावर. त्यांची एक डायबेटॉलॉजिस्ट होती.
त्यांना आम्ही असं कधीतरी दुपारच्या वेळेला दमलो, भूक लागलेली असल्यामुळे म्हणायचं, काका चला ना वडापाव घे. अरे नाही रे, वडापाव नको खाऊ. मी म्हटलं काय एवढा काय प्रॉब्लेम आहे, एखादा वडापाव खाल्ल्याने काय होतं, ठीक आहे शुगर आहे वगैरे. तो नाही रे, ती विचारते ना मग मला, मग ती असं डोळे मोठे करून माझ्याकडे बघते आणि म्हणते, वडापाव खाल्ला, अरे बापरे, मग तुम्ही आज 1000 पावलं जास्त चाललं पाहिजे. काय आहे? कोण आहोत आपण, कैदी आहोत? काय चाललंय हे, एक वडापाव खाल्ला 1000 पावलं जास्त चाललं पाहिजे, गुलाबजाम खाल्ला 2000 पावलं चाललं. काय गुन्हा करतोय, वडापाव खातोय किंवा गुलाबजाम खातोय, कॉमन आहे ना त्याच्यामध्ये. ठीक आहे, ओव्हरऑल स्ट्रेस, प्रदूषण आणि दुनियाभरच्या प्रॉब्लेममुळे आपण या एका सिंड्रोम मध्ये अडकलोय. पण म्हणून काय त्याची आयुष्यभर शिक्षा थोडीच भोगायची आहे आपल्याला. आणि तुम्ही सगळे डायबिटिक कंट्रोलचे प्रोग्राम आहेत, तुम्ही बघाल ना, कुणीच शुगर कंट्रोल करत नाही, सगळेजण तुम्हाला कंट्रोल करतात. हा काय प्रकार आहे? एवढ्या वाजता उठा, एवढ्या वाजता झोपा, दीक्षित किंवा दिवेकर डाएट फॉलो करा, मग हेच खा तेच. मला कोणाला दीक्षित दिवेकर किंवा कोणालाही दोष द्यायचा नाहीये. ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जे सोल्युशन सांगतात ते योग्यच असतील, मला त्याच्याविषयी काय म्हणायचं नाही. मी तुम्हाला एक ओव्हरऑल पॅटर्न सांगतोय की मग हे खाऊ नका, ते खा, डाएट असं असलं पाहिजे, हा कंट्रोल असला पाहिजे, हेल्दीच केलं पाहिजे, असंच असलं पाहिजे, व्यायामच केला पाहिजे. काय चाललंय आणि किती कंटिन्यू, म्हणजे उरलेलं आयुष्य हेच करत घालवायचंय. सो सिस्टमॅटिकली आपल्याला याच्यामधनं बाहेर पडायचं. तुम्ही आज 2 चांगले अनुभव, जमाल मोमीन सर मगाशी होते, तुम्ही त्यांचाही अनुभव डिटेलमध्ये ऐकलात. मानसीताई आत्ता या मोमेंटला आपल्यामध्ये, तुम्ही त्यांचाही अनुभव ऐकलात. अजूनही आमचे बरेच डायबिटिक वॉरियर्स आहेत, ते 1 बाय 1 एक एक कडून निरनिराळ्या मिटिंगला येत असतात. तुम्ही जशा मिटिंग अटेंड कराल तसं तुम्हाला अजून ऐकायला मिळेल आणि तुम्ही स्वतः जे ट्राय कराल त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःचे असे अनुभव शेअर करता येऊ शकतात. थँक्यू आणि मानसीताई. हो, हा बोला. हो. आणि एक मला असं सांगायचं होतं, की मी असं खूप पथ्य काटेकोर असं नाही पाळलेलं. म्हणजे काही गोष्टी केल्या मी अशा. फॉर एक्झाम्पल मेथी भिजवून ती खाल्लेली आहे, त्याचं पाणी पिलेलं आहे किंवा गोड कमी खाते आहे, भात खाते आहे, बटाटा वडा पण खाल्ला आहे. अ, म्हणजे जे शक्य आहे तेवढं करते. खूप असं मन मारून किंवा असं हा, एकदम अटीतटीचं नाही करत आहे. त्या मानाने मला हा रिझल्ट चांगला मिळाला. त्यामुळे मी खूप सॅटिस्फाईड आहे. त्याचाही तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्ही आनंदी असण्याचा, स्ट्रेस हो, फ्री असण्याचाही तुम्हाला अल्टिमेट रिझल्ट मिळणार आहे. फक्त हो, हो. आता शुगर ज्याला 90च्या खालती आहे त्यावेळेला काळजी घ्या. बरोबर एखादी डेअरी मिल्क किंवा कायम ठेवत जा. सो अचानक जर अजून लो झाली फॉर व्हॉट एव्हर रिझन, तर यू शुड नो किंवा ऍटलिस्ट हो, बरोबर काहीतरी असलं पाहिजे. हं? नक्कीच, नक्कीच. आणि सर अक्षत पण आलेलं आहे त्यामुळे ते पण चालू केलंय. मुलींनाही अक्षत चालू केलं. अक्षतही हो, चालू करा. चालू अक्षत केलंय. तुम्हाला ओव्हरऑलच फायदा होतो. झोपेसाठी सगळ्यात मोठा फायदा होतोय. बाकी हो, जनरल रिज्युनेशनसाठी फायदा होतो. हो. आणि आंबे हळद पण घेते आहे, चालू केली. थोडा मला वाटतोय चांगला फरक. आता सॉरी. लॉकडाऊनची मी वाट बघतेय सर, मला येणार. खोकल्यापासून वाचवा. आम्ही मागवली, आता पहिलं पेमेंट झालंय त्यांचं. सो माझ्या अंदाजाने साधारणपणे एक 8-10 दिवसामध्ये दोन्ही हळदी फ्रेश स्टॉक येणार. काळी हळद पण येणार आणि लॉकडाऊन पण येणार. आणि या 20-22 तारखेपर्यंत आम्ही अवेलेबल करू. ओके सर. हं? ऍक्च्युली मला म्हणजे 10-12 तारखेपासून जी सर्दी चालू झाली, तर त्यानंतर सर्दी बाहेर पडत होती. मला रिलीफ वाटत होतं, पण सर्दी अशी व्हायची बंद झाल्याच्या नंतर जो खोकला येतोय तो आता खूपच टेरिफिक आहे. मला खूपच त्रास होतोय त्याचा. त्यामुळे मी लॉकडाऊनची वाट बघतीये करूया लवकरात करूया. लवकर. कारण लवकरात आता लवकर अरेंज छातीचा करतो. एक्सरे वगैरे काढण्यासाठी पण सांगितलंय डॉक्टरनी. मला रात्रीचं खूपच येतोय खोकला आणि तो कोरडा खोकला येतोय. असह्य होतंय. पूर्ण म्हणजे माझं बरगड्या, पाठ, अंग वगैरे खूप दुखतंय. इतका तो सहनच होत नाहीये. इतका कोरडा आहे की तो कफ गळ्याशी पण येत नाहीये. नुसताच खोकला येतोय. तर त्याच्यावर मला आता जालीम औषध हवंय. चांगलं. देऊया, लवकरात लवकर तुम्हाला लॉकडाऊन देऊया. डोंट वरी. येस सर, येस. थँक यू सो मच सर. थँक्यू मॅम. आलात तुम्ही आणि एवढं सगळं शेअरिंग केलं त्याच्याबद्दल मनापासून थँक्यू. सॉरी, मला जरा लेट झाला. मी गाडीवर नाही होते. नाही, काही पण प्रॉब्लेम म्हटलं नाही, आता चालेल. मीटिंग चालू आहे का ट्राय करावं, तर होती. म्हटलं चला जॉईन करू. थँक यू सो मच. थँक्यू मॅम. आपल्या पुढच्या पार्टिसिपंट आहेत संगीता राणे म्हणून, ज्यांनी हात वरती केलाय. हो, नमस्कार सर. येतोय आवाज माझा? हो हो, येतोय येतोय, बोला. हो हो हो. मी साधारण आता 21 मार्चला काळी हळद चालू केली. माझी हा, कुठलंही ॲलोपॅथी औषध चालू नाहीये, कारण मला अगदी 5-6 महिन्यापूर्वी डिटेक्ट झाली होती शुगर. आणि मला 15 ॲलोपॅथी दिवस चालू झाले. ॲलोपॅथी मला चालू करायचं नव्हतं, कारण असं बरेचदा आपण ऐकतो ना, की बरेचसे त्याचे आपले वाईट परिणाम होतात. त्यामुळे मी थोडं वाईट घरगुती वगैरे परिणामपेक्षा ना, एकदा तुम्ही ती गोळी चालू केली की ती बंदच होत नाही कधी. ती त्याच्यामुळे मी ते कायमच चालू चालू ठेवा. केल्या नव्हत्या गोळ्या.
आणि मी साधारण घरगुती औषधं वगैरे घ्यायची. मग तुमचे FB वरचे मी जेव्हा वाचले सगळे, त्यावेळी मी तुमच्याकडून मागवले. मी थोडा सध्या आयुर्वेदिक औषध माझं एक पावडर चालू होती, म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की मी ती बंद केल्यानंतर तुमचं चालू करेन. मग ती हा 21 मार्चला चालू केली, तेव्हा माझं ना 206 होती फास्टिंग. आणि आता मी पुन्हा 8 दिवसांनी केली, तेव्हा 200 आली. तर आता जवळजवळ 13 दिवस झालेत. तुम्ही म्हणता की 21 दिवसांनी त्याचा ब्रेक घ्यायचा की ती कंटिन्यू मी चालू करू? 21 दिवसांनी आधी चेक करा. हा 21 दिवसांनी आधी शुगर चेक करा. 21 हा दिवस पूर्ण होते साधारणपणे 10-12 तारखेला तुमचे 21 दिवस पूर्ण हा होतील ना, हो 21-22 दिवस. त्यावेळेला चेक करा. त्यावेळेला किती फरक पडलाय बघा. त्यावेळेला हा. जर तुमची शुगर 110च्या 100-110च्या मध्ये आलेली असेल ना, तरच ब्रेक घ्यायचा आहे. नाहीतर ब्रेक घ्यायची गरज नाही, कंटिन्यू करा. अच्छा, ठीक आहे. हा, तिला आपल्याला चालेल. 100-110च्या रेंजमध्ये आणून सोडायची. ओके. म्हणजे मग मग ती जास्त त्याच्यानंतर ब्रेक. दिवस घेतली तरी चालते? हो 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 हो. परिणाम ठीक आहे. मिळेपर्यंत घेतली पाहिजे ना. ठीक आहे. आता मग मी त्यावेळेला रिपोर्ट पण मग काढेन, हो H1B1C वगैरे जे काय असतील हो त्यावेळेला मी मग तेव्हा तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन. फक्त आता ते औषध जे आहे ते बघू, मी मागवेन तुमच्याकडून. मला ते रेग्युलर याच्यासाठी असं वाटतं. हो. मी ते मागते. रात्रीच्या वेळेला घ्यायचंय हा, पण वेगळं. माझं एक हे झालं की पोट साफ होणं आणि जे ढोपर दुखत होते किंवा माझी टाच दुखायची कदाचित, पण ते सगळं बंद झालंय माझं आता. म्हणजे ते काही अं, दुखत नाहीये. तुमच्या जर टाचा दुखत असतील ना, आता हम्म. ठीक आहे, तुम्ही ऑलरेडी चालू करून आता वेळ नाही झाला दुखत म्हणून. आहे. आता हा बंद तेच झालं. तेच तुमचा आता ऑलरेडी वेळ झाला म्हणून. नाहीतर हे आधी आपण बोललो असतो ना, तर मी हम्म. हल्लीच ते एका डॉक्टरांची डायबेटॉलॉजिस्टशी बोललो. त्यांनी मला सांगितलं की त्याची एक ना काहीतरी टेस्ट आहे, मी तुम्हाला त्याचं नाव पण नंतर पाठवेन. ते ना हम्म. तुमच्या ब्रेन पासून तुमच्या टाचेपर्यंत तुमच्या हम्म. सेन्सरी नर्व्ह कशा प्रकारे काम करतायत याची एक अच्छा. साधी टेस्ट आहे, काहीतरी 300-400 रुपयामध्ये होते. पण हा हा हा. ते सिग्नल डिटेक्ट करतात. हो हो. आणि आपल्याला हे चेक करता येतं की बाबा या काळ्या हळदीमुळे त्याच्यामध्ये किती इम्प्रूव्हमेंट झाली आहे. जो अजून हा एक हा डायबिटीजचा पॅरामीटर आहे. पण ठीक आहे, हा आपण हा हा नंतर काहीतरी बघूया ना, म्हणजे हे सगळं झाल्यानंतर हा. मी तुम्हाला आपल्याला ते टेस्ट पर्सनल करता एकदा येईल की टाकेन, नॉर्मल मला आहे ती की नाही. टेस्टचं नाव द्या म्हणून, मग मला पाठवून द्या ते. पाठवतो, मी तुम्हाला पाठवतो. हो. हं? बाकी धन्यवाद. बाकी मला थोडंसं चांगलं आहे, बा- बघू होईल सगळं बाकी असं बरं वाटतंय. वाटतंय ना? हो, त्रास बरं काय नाही वाटतंय ना? मला. नाही, त्रास नाही काही. मला म्हणजे काही त्रास नाही. हं? तर मग मी चालेल. रिपोर्ट आले की तुम्हाला पाठवेन मग काय. हो हो धन्यवाद. चालेल. धन्यवाद. थँक्यू धन्यवाद. थँक्यू मॅम. सो अजून एका पार्टिसिपंटनं तुम्ही ऐकत होतात. 9:30 वाजलेले आहेत. आय होप तुम्ही कंटाळला नसाल 1:15 बडबडीनंतर. कोणाला अजून काही प्रश्न आहेत, शंका आहेत तर विचारा, नाही तर आपण आजची मीटिंग थांबवूया. कुणाला काही प्रश्न आहेत, शंका आहेत, कुणाला काही विचारायचंय? मग आजची मीटिंग थांबवू? तर मला एक विचारायचं आहे, मानसी. हा बोला. सर ऍक्च्युली काय होतं स्टार्टिंगला, म्हणजे आपण काळी हळद असो किंवा आंबे हळद आता मी घेतेय ना, तर सकाळी उपाशी पोटी आपण घ्यायची आहे, तर आंबे हळद दुधातून पण घेऊ शकतो ना. तर माझा प्रॉब्लेम असा आहे की एकदम उपाशी पोटी जेव्हा दूध जातं ना पोटात, तेव्हा माझं पोट बिघडतं. हो, तर ऍसिडिटी अशा होते, बिघडतं वगैरे बरंच. हा, म्हणजे पोट बिघडतं. तर मग काय करू मी? मग पाण्यातनं घेऊ का पाण्यातनं कसं? घ्या, काहीच प्रॉब्लेम. ज्या ज्या लोकांना दुधाचा त्रास आहे, आपल्याला नाही, काम त्याच्या गुणधर्मांची दुधाचा आहे ना. त्रास तर दुधाचा त्रास फक्त सकाळी उपाशी पोटी घेतलं हो तेच तरच होतो. सांगतो, पण त्यांनी हा, पाण्यातनं घ्या ना, काही प्रॉब्लेम नाही. बरं, दुसरी ओके ओके. गोष्ट म्हणजे आपल्याला काळ्या हळदीची खूप स्ट्रिक्ट पथ्य आहेत. अच्छा. आंबे हळद, आंबे हळद किंवा इव्हन काळं आलं किंवा हे ज्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्याचं एवढं हम्म. स्ट्रिक्ट काही नाहीये. सो तुम्ही खाऊन जरी आंबे हळद घेतले तरी तुम्हाला सेम रिझल्ट मिळणार आहे. अच्छा, ओके. आंबे हळद, मग पहिली गोष्ट लक्षात घ्या, आंबे हळद ही हळद नाहीये, ते आलं आहे. माहितीये ना, हा, आंबे हळद ही हळद नाहीये. इट इज हो ऍक्च्युली कॉल्ड एज मँगो जिंजर. त्याला हो मँगो हो. जिंजर असं म्हणतात. आपण त्याला आंबे हळद म्हणतो, पण ती खरं हळद नाहीये, ते आलंय. आणि हा जसं काळं आलंय तसंच हे आलंय. सो लिटरली तुम्ही चहात घातलं तरी चालतं. म्हणजे आपण नेहमी दुधाचा चहा पितो ना, त्याच्यात घातलं तरी हा चालतं, काही खाल्ल्यानंतर घेतलं तरी चालतं, तुम्ही जेवणात वापरलं तरी चालतं. त्याची चव पण खूप चांगली आहे. फक्त जेवणात हो हो हो. वापरल्यानंतर सगळ्यांमध्ये डिवाइड होईल, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा तेवढा परिणाम मिळणार नाही, एवढाच विषय आहे. पण हे टिपिकल औषध नाहीये आंबे हळद, हे हम्म. लक्षात घ्या.
सो ते ओके औषधाचे ओके पॅरामीटर्स वापरून घेतलं पाहिजे असं नाही. ते कशाही प्रकारे तुमच्या पोटात गेलं ना की अर्ध्या पाऊण तासामध्ये काम चालू करणार आहे. त्याचा तो मँगोफेरिन नावाचा जो घटक आहे तो आपलं काम हां. अर्ध्या पाऊण तासामध्ये लगेच चालू करतो. ओके सर. ऍक्च्युली आंबे हळद मला ना जॉईंट पेन वगैरे त्यासाठीच हवं आहे. तर मग मी सकाळी पाण्यातून तुम्हाला घेतलं आणि ती सोपं सांगतो, तुम्हाला जर सूप सकाळच्या, बरेच जण जे हेल्दी डाएट फॉलो करतात किंवा काय वगैरे, त्यांना सकाळच्या वेळेला सूप घ्यायची सवय असते, पेजेचं निवळ घ्यायची किंवा अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी घ्यायची सवय असते. गरम गरम हा सगळ्यात महत्वाचं. हं, काहीही हं. घ्या, त्याच्यात घालून आंबे हळद घ्या तुमच्या डिश पुरता किंवा जे हवं ते खा आणि त्याच्यानंतर अर्धा पेला किंवा अर्धा कप दुधामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये आंबे हळद घ्या. यू आर गोइंग टू गेट सेम रिझल्ट. ओके सर. काही प्रॉब्लेम आणि नाही. सर दोनदा घेतली दिवसातनं दोनदा तर घेतली, चालेल? 4 वेळा घेतलं तरी चालेल. आंबे हळद हे ओके औषध नाही. ओके सो ओके. म्हणजे अगदी खूप त्रास होतो. मगाशी माझ्या बाबतीत झालं. आज मी आणि माझ्या मुलाने आम्ही खूप उद्योग केलेत. एक तो मिरीचा, आता येईल माझी फेसबुक पोस्ट थोड्या वेळाने, एक मिरीचा टॉवर उभा केलाय. आणखीन काय ते गाड्यांना स्टिकर लावले. आज आम्ही खूपच, मी आणि माझा मुलगा दोघेही अति उत्साहामध्ये खूप उद्योग केले. सो माझे स्वतःचे पाय आणि जॉईंट, मला तो एव्हीएनचा त्रास आहे तुम्हाला माहितीच आहे. सो मला खूप त्रास होत होता. मी आत्ता आंबे हळद घेतली. कधीही घ्या. ते असं ओके औषध नाहीये, त्याच्यामुळे ते जनरली त्रास व्हायला लागला जॉईंट पेनचा, सूज आली, कुठेही मुकामार असेल, काही काही वेळेला थंडीमुळे आपले स्नायू भरून येतात किंवा काय वगैरे, दिवसातनं 2 वेळा घ्या, 3 वेळा घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ते लगेच रिझल्ट दाखवायला सुरुवात करणं. रेग्युलरली ओके. घ्याल तर तुम्हाला लॉंग टर्म रिझल्ट मिळेल. तुमच्या बॉडीला हो काय सवय पडते ना की बरोबर सकाळी अमुक वाजता किंवा एका विशिष्ट पिरियडमध्ये मला तो डोस मिळतोय, ही ज्याला शरीराला सवय पडते ना, त्यावेळेला मग शरीर त्याचं नियोजन करतं आणखीन चांगल्या प्रकारे. हम्म हम्म हम्म. असं. आणि सर माझ्या पायाची जी जखम आहे ना ती ऍक्च्युली बरी झालेली आहे, पण काय होतं तिथे ना अशी ती ड्राय झाल्यामुळे खाज येते आणि मग खाजवलं की थोडस ते परत खपली निघते अक्षत आहे. अक्षत ओके ओके अक्षत ओके. विल टेक केअर ऑफ इट. येस, मग अक्षत चालूच आहे. तर मग नाही, त्याबरोबर आंबे लावायचं हळद पण त्याला लावायचं लावायचं. लावायचं तिथे. अच्छा ओके ओके. चालेल चालेल. तो अक्षत लावते. स्किनचं इरिटेशन आहे ना, तो अक्षत लावायचं सकाळ दुपार संध्याकाळ. ती जागा ओके. मॉइस्ट ठेवायची. अच्छा 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 ठीक आहे. आणि सर त्यासोबत आंबे हळद पण लावू का का नको? आंबे फक्त हळद सुजीवरती काम करते आणि आपली आंबे हळद जी आहे ती पोटात हा घ्यायची आंबे हळद आहे. लेप लावायची जी आंबे हळद आहे, ती उगाळली जाणं आवश्यक असतं. आपल्या पावडर्स तुम्ही कुठल्याही सुजीवरती अप्लाय केल्यात तुम्हाला परिणाम नाही मिळणार, मी स्पष्ट सांगतो. त्या त्याच्यासाठी ओके. बनल्याच नाहीयेत. त्या उगाळलं जाणं खूप आवश्यक असतं. अच्छा ठीक आहे सर, मग मी अक्षत लावते तिथे. अक्षत लावा, आंबे हळद घ्या. येस येस येस. थँक्यू सर. अगेन परत एकदा विचारतो, कोणाला काही प्रश्न आहेत, शंका आहेत तर सांगा. तसंही मी पुन्हा एक 4-5 दिवसांनी, 8 दिवसांनी पुढची मीटिंग सेट करणारच आहे. आजची मीटिंग बंद करूया. ठीक आहे, चलो, गुड नाईट, बाय. गुड नाईट. बाय. बाय सर. थँक्यू. गुड नाईट.